तर सर्वांना नमस्कार. आपण आज कोविड-19 आजाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आज हे प्रेझेंटेशन 6 मुद्द्यांमध्ये डिवाइड केलेलं गेलं आहे. तर आज तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये पहिली गोष्ट आहे की तुम्हाला अ, तुमची भूमिका फ्रंटलाईन वर्कर म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे, तुमची जबाबदारी या कोविड-19 आजाराच्या दौरान ते बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर दुसरं आहे की जे कम्युनिटीला आणि तुम्हाला कोविड-19 ची काय गरज लागणार आहे, इन्फॉर्मेशन म्हणजे या आजाराबद्दल माहिती लागणार आहे आणि ती तुम्ही लोकांपर्यंत कशी पोहोचवायची त्याच्याबद्दलही आज बघणार आहोत. त्याच्यानंतर कम्युनिटी सर्वेलन्स म्हणजे आपण जे कोविड पेशंट आहेत त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्तींचा आपण फॉलोअप घेणार आहोत आणि त्यांचं होम व्हिजिट करणार आहोत आणि ते कम्युनिटी सर्वेलन्स त्याला म्हणतात. त्या संदर्भात आपण बघणार आहोत की काय काय गोष्टीची गरज असते आणि कसं करणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो मनहानी आणि भेदभाव त्याच्याबद्दलही आपला खूप महत्वाचा रोल असणार आहे याच्यात की आपण हे कसं कमी करता येईल आणि लोकांची सहायता कशी करता येईल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की जे घरात होम क्वारंटाईन असतात त्यांना आपण कशी मदत करणार आणि त्यांना आपण काय सूचना देणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपण हेही बघणार आहोत की आपण आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी हा आजार होऊ नये कोविड-19चा त्याच्यासाठी आपण काय गोष्टी घेणार आहोत आणि कसं आपण स्वतःला सुरक्षित ठेवू. तर पहिल्या भागात आपण बघणार आहोत की उपाययोजना आणि संसर्ग याबद्दल माहिती म्हणजे कम्युनिकेशन फॉर रिस्पॉन्स अँड कंटेनमेंट मेजर्स. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जे फ्रंटलाईन वर्कर तुमच्यासारखे आहेत, ANM, आशा, अंगणवाडी वर्कर यांचा मेन जबाबदारी काय आहे, त्यांच्याकडनं काय काय अपेक्षा आपण करत आहोत आणि तुम्हाला काय काय करावं लागणार आहे या आजाराच्या वेळेस. पहिली गोष्ट आहे म्हणजे ANMचं भूमिका आहे की ते DSO आणि MOच्या सोबत काम करणार आहेत त्यांच्या गायडन्स अंडर आणि त्यांची महत्वाची आहे की त्यांना माहिती देण्याची जबाबदारी आहे आणि की हा आजार कसा होऊ नये आणि कसं आपण त्याच्यातनं सुरक्षित स्वतःला आणि दुसऱ्या लोकांना ठेवू याची इन्फॉर्मेशन या ट्रेनिंग तर्फे त्यांना मिळणार आहे. ती आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ते आपल्या आपल्या समाजात लोकांपर्यंत पोचवावं. त्याच्यानंतर दुसरं आहे की ते DSO ना मदत करणार आहेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी आणि सर्वेलन्स जे घरोघरी जाऊन जे कॉन्टॅक्ट आहेत कोविड पेशंटच्या संपर्कात आलेली व्यक्ती त्यांचा ते कसं काय काय करणार आहेत तेही त्यांच्यावर खूप महत्वाची जबाबदारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते कोविड-19चे एक रिपोर्टिंग फॉर्मॅट आहे, सर्वेलन्स फॉर्म तुम्हाला तुमच्या सुपरवायझर तर्फे तुम्हाला मिळणार आहे आणि तो फॉर्म भरताना ते कसं रिपोर्टिंग करायचं तेही तुमच्यावर जबाबदारी असणार आहे. त्याच्यानंतर स्वतःला कसं कोविड-19 पासून सुरक्षित ठेवायचं आणि दुसऱ्यांनाही ते कसं समजूत घालायची आणि त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पोचवायची तेही जबाबदारी आहे. आणि कोविड-19 चे बरेचसे IEC मटेरियल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवले आहेत. ते सगळ्या IEC मटेरियलचा उपयोग पूर्णपणे व्हायची आणि पोचवायची जबाबदारी तुमच्याकडे आहे. आणि जे आरोग्य सेविका आहेत, आशा आणि कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटियर्स आणि ICDS चे अंगणवाडी वर्कर तेही आशा फॅसिलिटेटर आणि CDPOच्या अंडर काम करणार आहेत. त्यांची जबाबदारी कम्युनिटी अवेअरनेस म्हणजे सामाजिक लोकांपर्यंत कोविडची इन्फॉर्मेशन पोचवायची आणि कसं ते स्वतःला सुरक्षित ठेवता येईल त्याचे इन्फॉर्मेशन जसे की सोशल डिस्टन्सिंग आहे की शारीरिक अंतर ठेवायचं कमीत कमी 1 मीटरचं, त्याच्यानंतर वारंवार हात धुणे हे सगळी महत्वाची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवायचा तुमचा खूप महत्वाचा रोल आहे.
त्याच्यानंतर तुमचं जे होम सर्वेलन्स असणार आहे, जे घरात होम क्वारंटाईन ज्यांना आपण म्हणतो, जे घरी पेशंट नंतर त्यांचे कॉन्टॅक्ट्स घरी त्यांना आपण होम क्वारंटाईन देतो, त्यांचाही फॉलोअप खूप गरजेचं असणार आहे आणि त्याच्यात तुमचा खूप महत्वाचा रोल आहे. आणि लोकांमध्ये ज्यांना कोविड-19 डायग्नोसिस झालं आहे, त्यांच्यात खूप डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव असतात आणि मनहानी होते. त्याच्याबद्दल तुम्हाला त्यांना कशी मदत करता येईल आणि ते त्यांना आपल्याला पाहिजे ते सपोर्ट देता येईल त्याच्याही बद्दल आपण बघणार आहोत आज. तर आपण बघूया पहिल्यांदा की हा कोविड-19 म्हणजे काय. कोविड-19 हा एक आजाराचं नाव आहे आणि तो कोरोना व्हायरसमुळे होतो. कोरोना व्हायरस एक सार्स फॅमिली एक आहे व्हायरसेसचा. त्या जंतूचं नाव आहे कोरोना व्हायरस आणि तो आजाराचं नाव आहे कोविड-19. तो 2019 मध्ये पहिल्यांदा सापडला गेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कोविड-19 चे लक्षणं खूप ऐकून आणि सगळ्यांकडनं बघून तुम्हाला माहिती असेल, तरी हे परत एकदा आपण बघू की कोविड-19 म्हणजे त्याचे लक्षणं एकदम साधारण असतात की ताप येणे, खोकला येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. हे बाकी आजारांमध्ये पण होतात. तरी हे लक्षणं असणे म्हणजे काय कोविड लगेच होतो असं नाही. हे आजारांव्यतिरिक्त पेशंटचा कॉन्टॅक्ट असतो कुठल्या दुसऱ्या कोविड कन्फर्म्ड डायग्नोसिस झालेल्या पेशंट बरोबर आणि ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर आपण त्याला संभावना होण्याची शक्यता जास्त मानतो. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये, समाजामध्ये, त्या गावांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवा की जर कोणालाही ताप असेल, खोकला असेल आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि जर अशा व्यक्तींनी कुठल्या दुसऱ्या कोविड-19 कन्फर्म झालेल्या व्यक्तीबरोबर संपर्क आला असेल, तर ते 14 दिवसाआधी कुठेही प्रवास केला असेल त्यांनी, परदेशात ना तर लोकल कुठेही म्हणजे शहरातून खेडेगावात आले असतील, हे सगळे लक्षण व्हायच्या 14 दिवसाआधी नाहीतर कुठल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर संपर्कात आले असतील तर हे लक्षणं आपण टाळू नये आणि लगेचच्या लगेच कुठल्या तरी जवळच्या केंद्रामध्ये जाऊन त्यांनी तपासणी करावी. आणि तुम्हाला फोनवर आशा, ANM, फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांना कोणालाही फोन करून त्यांनी इन्फॉर्मेशन द्यावी. याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टोल फ्री नंबरही केला आहे 1075 आणि दुसरा एक नंबर आहे तो 01123978046 हा नंबर लिहून घ्या आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा की काही झालं तर तुम्ही घाबरू नका आणि हा नंबर कधी फोन करून तुम्ही कोविड-19च्या बद्दल तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. मग आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत की आपण स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना, सामाजिक लोकांना या आजारापासून कसं आपण स्वतःला सुरक्षित आणि सगळ्यांना सुरक्षित ठेवू शकू. याचे 4 महत्वाचे मुद्दे आहेत की आपण लक्षात ठेवावे की हाताची स्वच्छता म्हणजे आपण हात धुणे खूप महत्वाचं आहे. दुसरं आहे की जे आपलं रेस्पिरेटरी हायजीन, आपण खोकतो, शिंकतो, ते त्या बिहेवियर मध्ये पण थोडंसं आपण बदला आणायला पाहिजे आणि ते आपण पुढे बघणार आहोत. आणि शारीरिक अंतर राखणे म्हणजे 2 लोकांमध्ये कमीत कमी 1 मीटरचं अंतर असणे हे पण खूप गरजेचं आहे. आणि हे हाय रिस्क ग्रुप म्हणजे काय आणि कोण आहेत हे लोक आणि त्यांना आपण जास्त काळजी घ्यायला पाहिजे या लोकांमध्ये, हेही बघणार आहोत आपण पुढे. तर आपण पहिल्यांदा बघू की हा आजार पसरतो तरी कसा. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोरोना व्हायरस हा जंतू आहे आणि त्या जंतूमुळे कोविड-19 पेशंट आजारी होतो आणि एक पेशंट दुसऱ्या पेशंटला तो पसरू शकतो, एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत. आणि ते कसं होतं की ज्या व्यक्तीला कोविड-19 आजार असतो तो खोकतो, शिंकतो, त्यावेळेला ते ड्रॉपलेट न्यूक्लिआय निर्माण होतात आणि ते जाऊन हातावर नंतर कुठल्याही आजूबाजूच्या गोष्टीवर ते जाऊन तिथे सेटल होतात आणि चिकटतात आणि त्या गोष्टीवर आपण नंतर हातावर
जे आपण ज्याच्यावर आपलं शिंकल्यानंतर खोकल्यानंतर जे पडलेले पार्टिकल असतात ते न कळत आपण दुसऱ्या व्यक्तीशी हात मिळवतो, नाहीतर मिठी मारतो, नाहीतर हात कुठल्याही नाहीतर वस्तूला आपण हात लावला ज्या पेशंटनी कोविड-19च्या पेशंटनी हात लावलेला असतो त्या वस्तूवर परत दुसऱ्या व्यक्तीनं हात लावला तर ते जंतू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाण्याची शक्यता असतात आणि ते जंतू गेल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात आत जातात आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला परत हा आजार होण्याची शक्यता असते. तर हे पूर्ण चेन ऑफ ट्रान्समिशन आहे, हे आपण तोडायला पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये याच्यासाठी आपण हे खूप काळजीचं गोष्टी आहेत की हे आपण काय करावे. पुढे बघू आपण. तर पहिली गोष्ट आहे की हाताची स्वच्छता आपण राखणे. तर हात धुणे खूप सोपा मार्ग आहे आणि भरपूर स्वच्छ पाण्याने आणि साबण लावून चोळून हात धुवावे. कमीत कमी 40 सेकंद भर. आणि जर पाणी आणि साबण नसेल आपल्याकडे अवेलेबल तर 70% अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर घेऊन आपण याचा उपयोग करू शकतो. तर मग आपण काय करावं आणि काय करू नये. तर एक लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा संधी मिळेल आणि कुठेही बाहेर जाऊन आलो नंतर की आपण हात नक्की धुवावे चोळून 40 सेकंद पूर्ण साबणाने व्यवस्थित धुवायचे. खोकल्यानंतर शिंकल्यानंतर दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला आपण हात लावल्यानंतरही नक्की हात धुवावे. आणि काय करू नये, आपण न धुतलेले हात आपण चेहऱ्याला कधी हात लावू नये, स्पेशली आपले डोळे, नाक आणि तोंड. कारण की त्याच्यातनं आपल्याला माहित नाही की कुठले जंतू आपल्या हातावर असतील आणि तेच आपण न कळत चेहऱ्याला हात लावले तर ते जंतू आपल्या शरीरात जाण्याची शक्यता जास्त असते. तर अगदीच वाटलं तर हात धुवूनच आपण चेहऱ्याला हात लावावे. आणि अजून एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण बाहेरून येतो नाहीतर कुठल्याही पब्लिक प्लेसला आपण हात लावतो, जसं की गेट असेल, दरवाजाचा नॉब असेल, नाहीतर रेलिंग असेल, नाहीतर मोबाईल असेल, नाहीतर खुर्चीचा मागची बाजू असेल, कुठल्याही नाहीतर लिफ्ट असेल, कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये आपण कुठल्याही गोष्टीला हात लावला नंतर तो तसाच हात आपण आपल्या चेहऱ्याला कधी लावू नये. कारण की त्याच्यात भरपूर जंतू असतात आणि ते जंतू आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते आणि कोविड-19 आजार पण तसाच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होण्याची संभावना जास्त असतात. तर सगळ्यांनी हात धुण्याचं कधीही टाळू नये. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे आपण जे श्वास घेतो त्या याच्यातनं आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू. रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे आपण जेव्हा खोकतो, शिंकतो त्यावेळेला आपल्याकडे समोर एक रुमाल असावा नेहमी. आणि अगदी रुमाल नसेल तर आपण एक टिश्यू पेपरचा उपयोग करावा. आणि तो टिश्यू पेपर वापरल्यानंतर तो लगेच बंद कचरा डब्यात टाकून द्यायचा असतो. उघड्यावर कधी फेकून देऊ नये. आणि काय करायचं आणि काय करू नये याच्याबद्दल पण आपण एक मिनिट आपण लक्ष देणार आहोत. की पहिली गोष्ट आहे म्हणजे रुमाल आपल्याकडे प्रत्येकाकडे असावा स्वतःचा. आणि टिश्यू पेपरचं पण जर रुमाल नसेल तर टिश्यू पेपर कमीत कमी ठेवावे. आणि खोकताना शिंकताना नेहमी रुमालचा उपयोग करावा. आणि दुसऱ्या आजूबाजूच्या लोकांचा पण बघावा, विचार करावा की आसपास आपले लोक तर नाहीयेत जेव्हा खोकतो आणि शिंकतो. आणि खोकल्यानंतर शिंकल्यानंतर आपण लगेच स्वच्छ पाण्याने 40 सेकंद परत हात धुवावे. साबण नसेल, पाणी नसेल तर सॅनिटायझरचा उपयोग करावा. आणि काय करू नये तर पहिली गोष्ट आहे म्हणजे आपण साडी आणि साडीचा पल्लू असतो, ओढणी असते, दुपट्टा असतो त्याच्यावर कधीही आपण त्याचा वापर करू नये खोकण्यासाठी आणि शिंकताना. त्याच्यासाठी नेहमी रुमालच वापरावा. कारण की हे याच्यावर चिकटून राहणारे जे जंतू असतात ते दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता जास्त असतात. आणि दुसरी गोष्ट आहे की उघड्यावर कधी थुंकू नये. अगदीच वाटलं तर वॉश बेसिनचा उपयोग करावा. मग आपण एक केस स्टडी बघणार आहोत की एक स्मिता म्हणून एक बाई आहे, तिला खोकला येतोय काही दिवसापासून आणि ती जाते भाजी घ्यायला. आणि भाजी घेताना ती खोकायला लागते.
तर तिचं खोकणं बघून तो भाजी विकणारा तिला तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की इथे येऊ नको, आणि आसपास असणारी लोक पण तिला घाबरून तिच्यापासून लांब जातात. तर अशा प्रसंगी तुम्ही विचार करा की जर तुम्ही ग्राहक असता तर तुम्ही काय केलं असतं, आणि जर तुम्ही दुकानदार असता तर तुम्ही काय केलं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फ्रंटलाईन वर्कर म्हणून तुमचा भूमिका काय असती अशा प्रसंगात. तर पहिली गोष्ट आहे की जर आपल्याला खोकला असेल ना तर कुठलाही ताप असेल ना तर आजार असेल तर शक्यतो आपण बाहेर पडू नये. आणि अगदीच आपल्याला अडचण असेल आणि बाहेर आपण गेलो तर आपण एक लक्षात ठेवावं की कमीत कमी 1 मीटरचं अंतर असावं दुसऱ्या व्यक्तीपासून. आणि खोकताना नेहमीही आपण रुमाल नाहीतर टिश्यू पेपरचा उपयोग करावा. तर आता या प्रसंगी आपण ग्राहक म्हणून काय केलं असतं याचं सोपं आहे की आपण एक दुसऱ्या ग्राहकाला, स्मितासारख्या ग्राहकाला सांगितलं असतं की नम्रपणे सांगितलं असतं की थोडंसं तुम्ही अंतर ठेवावं आणि काहीतरी रुमाल वापरावा आणि लगेचच्या लगेच हात धुण्याची सोय करावी पटापट. आणि टिश्यू पेपर असेल तर त्याचा उपयोग करावा. आणि दुकानदार असेल तर तुम्ही काय केलं असतं, तर पहिली गोष्ट आहे की चिडून ओरडून त्याचा काही उपयोग नाहीये. त्याला आपण नम्रपणे त्या ग्राहकाला समजवायला पाहिजे की खोकताना रुमाल वापरा. आणि त्या दुकानवाल्यांनी पण त्याची जबाबदारी आहे की तिकडे काहीतरी सॅनिटायझर, टिश्यू बॉक्स काहीतरी जवळपास ठेवावं, नाहीतर हात धुण्याची सोय करावी. आणि त्याचं जे काउंटर असेल, जे तो विकतो त्या तिकडे त्याचं पूर्ण स्वच्छ ते कट्टा पूर्ण स्वच्छ ठेवावा, ताकी दुसरे जे ग्राहक येतात त्यांना तो संपर्कात खोकण्याचे जे जंतू पडलेले असतील तर त्या संपर्कात दुसरा कोणी व्यक्ती येऊ नये आणि हा कोविड आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊ नये म्हणून त्यांनी ही काळजी घ्यावी. आणि ऍज अ फ्रंटलाईन वर्कर जे आहात तुम्ही, तुमचा रोल असेल की तुम्ही लोकांना म्हणजे ग्राहक असेल नाहीतर दुकानदार असू दे त्यांना समजवायचं खूप महत्वाची भूमिका आहे की त्यांनी खोकताना रुमाल वापरावा, हात धुवावे सारखे वारंवार, आणि त्यांनी टिश्यू पेपरचाही बॉक्स ठेवावा, सॅनिटायझर पण तिकडे जवळपास ठेवावं, अगदीच कोणाला गरज वाटली तर त्याचा उपयोग करता येईल. आणि 1 मीटरचं अंतर नेहमी ठेवावं याच्याबद्दलही आपल्याला सूचना सगळ्यांना द्यायची असते. शारीरिक अंतर जे आपण म्हणतो सोशल डिस्टन्सिंग, ज्याच्याबद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल आणि आता पण आपण बोललोच आहोत. तर सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 2 लोकांमध्ये कमीत कमी 1 मीटरचं अंतर असावं. याच्यामुळे काय होतं, जे आपण पेशंट असतो कोविड-19चा, तो खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर जे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट असतात ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते. आणि म्हणून आपण कमीत कमी 1 मीटर अंतर राखावं. आणि काय करू नये आणि काय करावं हे खूप महत्वाचं आहे. शक्यतो असेल तेव्हा आपण घरी थांबावं आणि 1 मीटरचं अंतर कधी बाहेर असू दे ना तर घरी असू दे, आपण 1 मीटरचं अंतर नेहमी ठेवावं. आणि दुसरी गोष्ट आहे की काय करू नाही. आपण कधीही कुठल्या गर्दीच्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम असू दे नाहीतर कुठल्याही देवाच्या नाहीतर याच्या गोष्टीमुळे आपण गर्दी करू नये आणि मीटिंग मध्ये जाऊ नये अशा कोरोना व्हायरसच्या आजाराच्या वेळेस स्पेशली. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट असतात त्याच्यात पण आपण जायची टाळायची गोष्ट करायची आहे. मग आपण जे हाय रिस्क म्हणतो ते काय आहेत? हाय रिस्क ग्रुप म्हणजे अशी लोक आहेत की त्यांना कोविड-19 आजार होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यांना सिव्हिअरिटी पण जास्त आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. तर या जे आहेत हाय रिस्क ग्रुपमध्ये यांना सिव्हिअर फॉर्म होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून या लोकांना सांगायला लागतो की तुम्ही जास्त सावधान राहावा आणि स्वतःची काळजी घेण्याची जास्त गरज आहे. तर ही हाय रिस्क ग्रुप नेमकी कुठली आहे की जे ज्येष्ठ वर्ग आहेत, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे 60 वर्षांच्या वरचे, त्यांना ही होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरं आहे की ज्यांना
आधीपासून मधुमेह आहे, नाहीतर हृदयरोग आहे, नाहीतर त्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत, नाहीतर किडनीचा त्रास आहे, नाहीतर कॅन्सर, नाहीतर कुठलाही दुसरा टीबी, नाहीतर दुसरा मोठा आजार आहे ज्याच्यासाठी ते औषध घेतात. अशा लोकांना आपण सांगायला पाहिजे की त्यांनी स्वतःची जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. आणि जे गरोदर बायका आहेत त्यांनाही आपण हाय रिस्क मध्ये पकडतो, कारण की त्यांना आपल्याला माहित नाही की हा कोरोना व्हायरसचा आजार जो कोविड-19 आहे तो ज्या प्रेग्नंट बायका आहेत आणि त्यांच्या बाळांमध्ये काय त्यांचा परिणाम होईल. नंतर आपण बघणार आहोत की कम्युनिटी सर्वेलन्स, म्हणजे कुठलाही पेशंट असतो जो कोविड-19 डायग्नोज झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये आपण जाऊन त्याचं तपासणी म्हणजे व्हर्बल स्क्रीनिंग करतो आणि त्यांचं फॉलोअप करतो की ते कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेत आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेतो आणि त्यांना एक सल्ले देतो आणि त्यांच्याशी आपण ही माहिती कशी घ्यावी त्याच्याबद्दल आपण हे आज आता पुढे बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघू की डेफिनेशन की नेमकं सस्पेक्ट म्हणजे संभावित लोक कोण आहेत कोविड-19चे, आणि एक दुसरा कॅटेगरी आहे कॉन्टॅक्ट्स म्हणजे नेमकं कोण. तर पहिली गोष्ट म्हणजे सस्पेक्ट म्हणजे संभावित लोक ज्यांना कोविड-19 होण्याची शक्यता जास्त आहे. तर अशी कुठली लोक आहेत? पहिली गोष्ट आहे की अशा सस्पेक्ट मध्ये म्हणजे जे संभावित कोविडचे व्यक्ती असतात त्यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन असतं, तर त्यांना खोकला असेल, नाहीतर ताप असेल, नाहीतर श्वास घ्यायला त्रास होतो. अशा व्यक्तींमध्ये लक्षणं असतात आणि लक्षणं असूनही याच्या व्यतिरिक्त त्यांना आपण हिस्ट्री घ्यायची असते की शेवटच्या म्हणजे हे लक्षणे यायच्या आधी 14 दिवस त्यांनी कुठे प्रवास केला होता का नाही, आणि जर त्यांनी प्रवास केला असेल नाहीतर ते कुठल्या दुसऱ्या कोविड-19च्या कन्फर्म केसच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असेल, संपर्कात आले असतील, अशा व्यक्तींना आपण संभावना होण्याची म्हणजे सस्पेक्ट म्हणून कोविड-19च्या कॅटेगरीमध्ये आपण पकडतो. यांना आपण सस्पेक्ट म्हणतो कारण की यांना अजून कन्फर्म डायग्नोसिस झालेलं नसतं, तरी यांना कोविड-19 होण्याची शक्यता कदाचित असतील म्हणून आपण गृहीत धरतो. असे काही पेशंट पण असतात की ज्यांना रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असतो आणि ते हॉस्पिटलाइज्ड असतात, सिव्हिअर फॉर्म असतो त्यांना, आणि कदाचित अशा केसेसमध्ये त्यांचा आपल्याला डायग्नोसिस करता येत नाही लगेच आणि त्यांची तपासणीसाठी आपण त्यांचा सॅम्पल पाठवतो आणि सॅम्पल येईपर्यंत पण आपण त्यांना कन्फर्म आहे का नाही कळेपर्यंत आपण त्यांना सस्पेक्ट म्हणजे संभावित व्यक्ती पकडतो. मग सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 5 गोष्टी लक्षात ठेवावे की सस्पेक्ट कोविड म्हणजे संभावित होण्याची शक्यता काय आहे? ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होतो. दुसरं आहे की त्यांना अशा ज्यांना लक्षणं आहेत त्यांच्यामध्ये एकतर ट्रॅव्हल हिस्ट्री असते की 14 दिवसाआधी कधी पण त्यांनी प्रवास केलेला असतो, परदेशातून आलेले असतात ना तर शहरातून गावाला गेलेले असतात, त्यांना ही नक्की हिस्ट्री घ्यावी की त्यांनी कुठे प्रवास केला आहे का नाही. तिसरी गोष्ट आहे की त्यांना विचारायला लागतं की अशा ज्या संपर्कात आलेले दुसरे कुठले आहेत का, म्हणजे कुठल्या कोविड-19 डायग्नोज झालेल्या पेशंटच्या संपर्कात आलेले आहेत का ज्यांना ही लक्षणं आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे कधी कधी त्यांना संपर्कात आलेले असतात आणि तरीही त्यांना लक्षणं नसतात, या लोकांना पण आपण कॉन्टॅक्ट म्हणून धरू शकतो. तर नंतर आपण बघणार आहोत खालच्या बॉक्समध्ये की कॉन्टॅक्ट म्हणजे काय. कॉन्टॅक्ट म्हणजे कुठलाही पेशंटच्या काळजी घेणारा व्यक्ती असेल जो डायरेक्टली त्याच्या संपर्कात आला असेल, कोविड-19 आजाराचा कन्फर्म केस त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणतो. दुसरं आहे की त्या पेशंटच्या आसपास राहणारी लोक, त्याच्या ऑफिसमधली, नाहीतर त्याच्या शाळेतली, नाहीतर त्याच्या घरात राहणारी व्यक्ती पण आपण त्यांना कॉन्टॅक्ट म्हणून पकडतो, म्हणजे ते संपर्कात आलेली व्यक्ती असतात आणि त्यांना आपण ऑब्झर्वेशन ठेवतो म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतात, कॅटेगरीमध्ये आपण पकडतो. तिसरी गोष्ट आहे की अशी पण काही लोक असतात जे कोविड-19 पेशंटच्या
बरोबर त्यांनी प्रवास केलेला असतो 6 तासाच्या वर, तर अशी लोक पण कॉन्टॅक्ट डेफिनेशन मध्ये येतात, म्हणजे त्यांना संपर्कात आलेली व्यक्ती असतात हे. मग आपण बघू की हे कॉन्टॅक्ट जे संपर्क आलेले प्रकार असतात ते 2 टाईप आहेत, की त्यांना एक तर अधिक धोका असतो म्हणजे हाय रिस्क कॉन्टॅक्ट, आणि एक कमी धोकावाले म्हणजे कमी लो रिस्क. तर अधिक धोका म्हणजे हे हाय रिस्क कुठले आहेत, की ज्या व्यक्तींना कोविड-19 पेशंटच्या शारीरिक कुठल्याही बॉडी फ्लुइड असतात, म्हणजे कुठल्याही त्याचं रक्त असेल, नाहीतर त्याची उलटी असेल, लाळ असेल, नाहीतर थुंकी असेल, नाहीतर त्याचं लघवी असेल, त्या कुठल्याही याच्यात डायरेक्टली संपर्क आला असेल तर त्या व्यक्तीला आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो, म्हणजे त्याला जास्त कोविड-19 आजाराचं होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरं कॅटेगरी आहे की ज्याचा फिजिकल कॉन्टॅक्ट आलाय, डायरेक्टली त्यांनी हात लावलाय त्या कोरोना व्हायरस पीडित व्यक्तीशी, कन्फर्म केसची, विदाऊट म्हणजे काय मास्क नाहीतर ग्लोव्ज न घालता डायरेक्टली हात लावला असेल, अशा व्यक्तीला पण आपण फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये झालेल्यामुळे हाय रिस्क मध्ये आपण पकडतो. तिसरी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीनं त्या कन्फर्म कोविड-19च्या पेशंटचे कपडे पकडले असतील, नाहीतर भांडी उचलले असतील, नाहीतर वापरले असतील, तर त्या व्यक्तीमध्ये पण हाय रिस्क कॉन्टॅक्ट पकडला जातो. आणि ज्या पेशंटच्या घरी आसपास राहणारे त्यांचे घरातले मंडळी आहेत त्यांनाही आपण हाय रिस्क म्हणून पकडतो. आणि 5वं कॅटेगरी आहे की असे पण काही लोक असतात ते त्यांच्या संपर्कात येतात आणि त्यांनी 1 मीटरचं अंतर राखलेलं नसतं, जे आपण आता सोशल डिस्टन्सिंग बद्दल आपण बोललो, ते न राखता ते जवळ आलेले असतील आणि त्यांना नंतर कळतं की तो व्यक्ती कोविड-19चा पेशंट होता. अशा व्यक्तींना पण आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून धरतो. आणि कुठलीही व्यक्ती ज्यांनी 6 तासाच्या वर त्या पेशंट बरोबर प्रवास केला असेल तरीही त्याला आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये पकडतो. आणि कमी धोका म्हणजे ज्यांचे कमी एक्सपोजर आहे, या जे हाय रिस्क मध्ये सोडून जे आहेत त्यांना आपण कमी धोक्याच्या कॅटेगरी म्हणजे कमी एक्सपोजर जाण्याची शक्यता असते, त्यांना आपण लो रिस्क मध्ये पकडतो. मग आपण बघणार आहोत की कम्युनिटी बेस्ड सर्वेलन्स, म्हणजे आपण सामाजिक दृष्टिकोनाने कुठलाही पेशंट कोविड-19चा झाल्यानंतर आपली भूमिका काय असणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या पेशंटच्या संपर्कात आलेले लोकांच्या घरी जावं लागणार आहे आणि त्यांच्याकडनं माहिती गोळा करावी लागणार आहे. आणि तुमचे जे सुपरवायझर आहे त्यांच्याकडनं तुम्हाला एक सर्वेलन्स एक फॉर्म दिला जाईल आणि तो फॉर्म भरावा लागणार आहे. आणि त्या फॉर्म भरण्याच्या वेळेला तुम्हाला मास्क घालून जावं लागणार आहे. आणि ही माहिती गोळा करताना एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमचं स्वतःचं पेन, पॅड, फोल्डर स्वतःच घेऊन जावा आणि गेल्यानंतर तुम्ही स्वतःची पहिल्यांदी ओळख दाखवा, तुमचं इंट्रोडक्शन द्या त्या कॉन्टॅक्टच्या घरातल्या सदस्याची आणि त्यांना हे कशासाठी तुम्ही काय कुठल्या कामासाठी आलात त्याची परिचय द्या. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन जे तुम्ही त्या फॉर्म प्रश्न असतील त्याचे इन्फॉर्मेशन तिकडे बसूनच घ्या, कारण की जे डिटेल्स असतात की नाव, त्याचा मोबाईल नंबर, ऍड्रेस, ते तुम्हाला लक्षात राहणार नाही, तर तिकडच्या तिकडेच बसून भरावं लागणार आहे हा फॉर्म. आणि जेव्हा हा फॉर्म भरतात हे लक्षात ठेवा की तुम्हाला एकदम गर्दीत बसायची गरज नाहीये, पेशंटच्या आणि त्याच्या कॉन्टॅक्टच्या घरी आत जायची गरज नाहीये, त्यांच्या कॉन्टॅक्ट्सना बाहेर अंगणात बोलूनही तुम्हाला ती माहिती घेता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन घेता, तुम्हाला एक लक्षात ठेवायला लागणार आहे की हे सगळे जे कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे जे संपर्कात आलेले व्यक्ती आहेत त्यांचं तुम्हाला 28 दिवस पर्यंत त्यांचं फॉलोअप करायला लागणार आहे. म्हणजे हे जे संपर्कात आलेले पेशंट च्या असतात व्यक्ती, त्यांचं 28 दिवस म्हणजे पहिल्यांदा ज्यांचा संपर्क आला त्याच्यानंतर 28 दिवस पर्यंत तुम्हाला त्यांचा फॉलोअप करायला लागणार. तर हे फॉलोअपच्या वेळेला तुम्हाला घरी पण जावं लागणार आणि कधी कधी त्यांचं फोन करूनही तुम्हाला फॉलोअप घ्यावं लागणार आहे.
आणि या इन्फॉर्मेशन, फॉलोअप आणि होम व्हिजिटमध्ये स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल सारखं सारखं आपण हात धुवावे आणि मास्क काढू नये, मास्क घालूनच त्यांच्याशी बोलावं आणि कधीही मास्क काढून नंतर गळ्यावर लटकून असं हिस्ट्री घेऊ नये आणि हात सारखे धुवायचे. आणि इन्फॉर्मेशन घेताना एक लक्षात ठेवा की कमीत कमी 1 मीटरचं अंतर दुसऱ्या व्यक्तीच्या पासून असावं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की जे हे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना आपण काय सूचना देणार आहोत. आणि जे संपर्कात आलेले असतात कॉन्टॅक्ट्स त्यांना 2 टाईपचे असतात. एक आहेत की त्यांना लक्षणं लगेच असतात आणि काही जणांना लक्षणं नसतात. तर लक्षणं नसलेल्या लोकांना आपण काय सांगणार आहोत. पहिली गोष्ट की त्यांना सांगणार आहोत की त्यांनी 28 दिवस त्यांनी घरीच आपल्या आपल्या घरीच राहावं, बाहेर पडू नये अजिबात. आणि त्यांनी स्वतःच्या दृष्टिकोनाने स्वतःच्या आहाराची काळजी घ्यावी आणि स्वतःचे लक्षणं मॉनिटर करावे रोजच्या रोज. आणि जर काय गरज लागली तर त्यांनी तुम्हाला कधीही फोन करावे. त्याच्यानंतर त्यांची तपासणी कधी करावी. त्यांची तपासणी एकदाच करायची असते आणि लगेच संपर्कात आल्यानंतर कधी करू नये. 5व्या दिवशीपासून ते 14 दिवसापर्यंत करावी. ही पण त्यांना माहिती दिली जायची गरज आहे. त्याच्यानंतर आहे की ज्यांना लक्षणं आहेत त्यांना आपण काय सूचना देणार. त्यांना पहिली गोष्ट सांगणार आहोत की त्यांनी मास्क घालावा घरी पण आणि बाहेर तर अजिबातच पडू नये. आणि जे काय त्यांना अडचण असतील, काय गरज वाटली तर त्यांनी तुम्हाला निश्चिंत फोन करावा. एक आपण उदाहरण, एक घटना बघणार आहोत की एक सुनील म्हणून एक 30 वर्षाचा एक माणूस आहे आणि तो आजारी होता आणि तो मुंबईवरनं तो गावी जातो होळीच्या निमित्ताने. आणि घरी गेल्यानंतर त्याला कळतं की तो कोरोना व्हायरसच्या पीडित कोविड-19 त्याला कन्फर्म डायग्नोसिस झालाय. तर अशा कंडिशनमध्ये आपण आपली काय भूमिका असणार आहे आणि आपण काय ॲज अ फ्रंटलाईन वर्कर काय करणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे की आपण त्यांच्या फॅमिली कुटुंबात सगळ्यांना पहिल्यांदा आपण त्यांना काउन्सिलिंग करणार आहोत की सांगणार आहोत की घाबरून जायचं नाहीये आणि त्यांनी शक्यतो घरीच राहावं, अजिबात बाहेर पडू नये. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांच्या घरातल्या कॉन्टॅक्ट्स जे संपर्कात आलेले आहेत त्यांनाही सांगायचं की बाहेर पडू नये. आणि त्यांच्या घरात जे लागणारी फळं भाज्या नंतर जे रोज लागणारी गोष्टी असतात त्यांचा पुरवठा पोचण्यासाठी आपण त्यांना आपली मदत लागणार आहे. त्याच्यानंतर आहे की आपण जे त्यांना शिकवलेलं असतं की खोकताना रुमाल वापरावा, टिश्यू पेपर, वारंवार हात धुवायचे 40 सेकंद आणि सॅनिटायझरचा उपयोग करावा अगदीच लागली तर गरज. आणि मास्क घालावे. हे जे आपण सूचना त्यांना दिलेत ते त्यांना कळालेत का नाही ते परत त्यांच्याकडनं एकदा विचारून आपण बघू की त्यांना समजलंय का नाही. आणि अशा कुटुंबीयांना आपण वारंवार फोन करून त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहावं की त्यांना काही गरज लागली तर त्यांना सपोर्टमध्ये आपण आहोत यांचा विश्वास त्यांना असावा. याचा पुढचा भाग डॉक्टर अश्विनी मॅडम घेणार आहेत. अश्विनी मॅडम.
नमस्कार. हो, मी कंटिन्यू करते. सगळ्यांना नमस्कार. आतापर्यंत आपण समजून घेतलं की कोविड-19 हा आजार काय आहे, कशामुळे पसरतो, कशा पद्धतीने पसरतो, त्याच्यासाठी आपण प्रतिबंधात्मक काय करू शकू आणि त्याचबरोबर जर असा एखादा रुग्ण आपल्याकडे निघाला किंवा पसरण्याची संभावना असेल, तर आपण गाव पातळीवर जे सर्व्हे आहे, समुदायावरची जी छाननी आहे, ती कशी करायची हे आपण समजून घेतलं. आता इथून पुढे आपण समजून घेणार आहोत, की आपल्या सगळ्या गावामध्ये, आपल्या एरियामध्ये आपण जी काही सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजे लोकांना जी आरोग्य सेवा देत आहोत, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा, कुटुंबाचा आणि गावातल्या सगळ्यांचा कसा उपयोग करून घेता येईल याच्यासाठी मदतीचं वातावरण, सहयोगी म्हणजे काय एकमेकांना मदतीचं वातावरण आपण कसं तयार करू शकू? जर घरी क्वारंटाईन करत आहोत, तर घरी जर आपण विलगीकरण करतो, होम क्वारंटाईन हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. घरी जर आपण क्वारंटाईन करत आहोत, तर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे? त्याच्या कुटुंबातल्यांनी काय करायला पाहिजे? आणि त्याची घरातल्या घरात काळजी कशी घेता येईल हे आपण समजून घेणार आहोत. पुढे यामध्ये मुख्य 4 गोष्टी आपल्याला एक फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून आपण गाव पातळीवर काम करणारी व्यक्ती म्हणून आपल्याला करायच्या. त्या 4 गोष्टी कोणत्या? तर एक पहिलं तर हे सगळं करताना सहयोगी वातावरण म्हणजे गावामध्ये मदतीचं वातावरण तयार करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या गावातले जे कोणी प्रभावी व्यक्ती आहेत, प्रभावी व्यक्ती म्हणजे काय? ज्यांचं लोकं ऐकतात. सरपंच असतील, धार्मिक गुरु असतील, ते शिक्षक असू शकतात किंवा कोणी वयस्कर मंडळी ज्यांना गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये मान आहे. अशा लोकांशी तुम्हाला पहिल्यांदा हे जे काही तुम्ही ट्रेनिंग मधनं शिकता आहेत किंवा बाकी माध्यमातून वाचता आहात, याच्याबद्दल त्यांना कल्पना द्या. त्यांना हेही सांगा, की आपल्या गावातलं वातावरण चांगलं अशा पद्धतीने मदतीचं असणं कसं आवश्यक आहे. जे काही नियम, आदेश, सूचना येत आहेत, त्यांची त्यांना माहिती द्या. त्याचबरोबर गावात ज्या काही सामाजिक संघटना आहेत, तरुण मंडळ वगैरे, त्यांना काही ना काही जबाबदारी याच्यामध्ये वाटून द्या. पुढचं गोष्ट म्हणजे आपण जे म्हटलं, की अधिक जोखमीचे गट आपल्याला आपण ऑलरेडी मॅडमकडून शिकलो. कोणते आहेत? जे लोकं वयस्कर आहेत किंवा ज्यांना बीपी, शुगर यांचा त्रास आहे किंवा फुफ्फुसाचे आजार. फुफ्फुसाचे आजार म्हणजे काय? तर दमा होणं किंवा टीबीचे रोगी आपण फुफ्फुस आजारामध्ये समजू शकतो. त्याच्यानंतर ज्यांना किडनीचा, मूत्रपिंडाचा आजार आहे, कॅन्सरचे आजार आहेत, हे सगळे लोकं होतात अधिक जोखमीचे घटक. त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत, ज्यांना होऊ शकतं की त्यांच्या पालकांना विलगीकरण केलं आहे. त्यांची विशेष काळजी घेणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, ह्या सगळे अधिक जोखमीच्या गटामध्ये येणारी लोकं आहेत. तर सगळ्यात पहिले जी काही बचावाची माहिती आहे, ही ह्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. नेमकी ही लोकं घरी असल्यामुळे किंवा समाजात मिसळत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये योग्य माहिती पोहोचू नाही शकत, तर ती त्यांना आपल्याला पहिल्यांदा द्यावी लागेल. तिसरं महत्वाचं म्हणजे सगळी लढाई तुम्ही एकटे नाही लढू शकणार. यामध्ये तुम्हाला गावातले जे संघटना आहेत छोटे-छोटे, त्यांची मदत घ्यायला लागेल. बचत गट आहेत, तरुण मंडळ आहेत. त्याच्यानंतर तुम्ही VHSNC कमिटी मधले तुम्ही स्वतः आहात. ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण समितीमध्ये त्यातले जे लोक आहेत यांच्यासोबत तुम्ही हे चर्चा करा. ज्या लोकांना विलगीकरण केलंय त्यांना बऱ्याच प्रकारची अडचण येऊ शकते. त्यांना अन्नपदार्थ मिळणं किंवा जेवण मिळणं, औषधाचा पुरवठा. त्याचबरोबर जे अधिक जोखमीचे आहे, वयस्कर मंडळी आहेत, एकटी राहणारी आहेत, ह्या सगळ्यांना अन्नधान्याचा आणि औषधाचा वेळेस पुरवठा होण्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल. त्याचबरोबर इमर्जन्सीच्या ज्या वेळा येतील त्यावेळेला तिथे कोणत्या एएनएमला, आशांना किंवा रुग्णवाहिकेला कोणाला संपर्क साधायचा हे त्यांना त्या सामाजिक संघटनांनाही माहित पाहिजे. लक्षात घ्या, की अशी काही मुलं असतील किंवा महिला असतील ज्यांच्यामध्ये घरी मानसिक आघात किंवा हिंसाचार या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत असेल, तर त्यांच्यासाठी तरी मुख्यतः बाल सुरक्षा समिती असते प्रत्येक तालुक्यामध्ये. महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जोडून याच्याविषयी काम करू शकता. चौथी महत्वाची गोष्ट, सगळे जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आहे. आता माझ्या घरासाठी माझे शेजारी असतील किंवा कुटुंबीय असतील किंवा औषधासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, दवाखान्यासाठी कोणाला संपर्क करायचा, हे सगळे संपर्क क्रमांक तिथे तुमच्या गावामधल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि मुख्यतः अधिक जोखमीच्या लोकांपर्यंत असले पाहिजेत. पुढे जा.
एक छोटस आपण उदाहरण घेऊ, जे मी मदतीचं वातावरण किंवा सहयोगी सामुदायिक वातावरण म्हणजे काय, तर एक बाबूलालचं उदाहरण आहे. खूप वर्षापासून बाबूलाल गावात काम करतो. तो त्याचा ट्रॅक्टर भाड्याने देतो. आता काही दिवसांपूर्वी त्याला ताप आणि खोकला, सर्दी, ताप, खोकला सुरू झाला. ते झाल्यापासून लोकांनी त्याच्याशी बोलणं टाळलं. तो दिसला तर रस्ता बदलायला सुरुवात केली. त्याचं ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचं सोडून दिलं. एवढं की त्याच्या मुलांशी सुद्धा ते फोनवर बोलणंही लोकांनी सोडून दिलं. आता ह्या अशा प्रसंग तुम्ही ओळखल्यानंतर तुम्हाला समाजातली प्रभावी व्यक्ती समोर ही ही अडचण, ही प्रश्न मांडावा लागेल. हे वागणं योग्य आहे का? कोविड म्हणजे काय? त्याची लक्षणं काय? आणि तो कसा पसरतो याच्याबद्दल त्यांनाही माहिती करून द्यायला लागेल. आणि जर असं लक्षात येत आहे, की ह्याला संपर्काचा इतिहास आहे, ह्याला प्रवासाचा इतिहास आहे, तर याच्यासाठी तुमचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, यांच्याशी संपर्क साधून तुम्ही पुढील व्यवस्था नियोजन करू शकता. पण त्यापूर्वीच त्याला ही जी भेदभावाची वागणूक दिली जाते, याच्यासाठी तुम्हाला गावातल्या शेतकऱ्यांसोबत प्रभावी व्यक्तींना पुढे आणून त्यांच्या माध्यमातून त्यांना समजून सांगावं लागेल. पुढे जाऊया. इथून पुढे आपण 2 गोष्टी महत्त्वाच्या समजून घेणार आहोत. मगाशीच आपल्याला मॅडमनी सांगितलं, की घरच्या घरी विलगीकरण, आपण ऐकला शब्द संभाव्य जी कोणती बाधित व्यक्ती आहे त्याला आपण काय सल्ला देतोय, की तो होम क्वारंटाईन म्हणजे आपापल्या घरीच राहा. पण त्यामध्येही काही विशेष सूचनांचं पालन करावं लागेल. एक तर त्या व्यक्तीने मुख्यतः अंतर राखणं आवश्यक आहे. घरातही राहत असताना वेगळ्या खोलीत राहा. जर 4-5 लोक घरात राहत आहेत, तर त्यांच्यामध्येही अंतर असलं पाहिजे. त्यांच्यापासूनही वेगळं राहायला पाहिजे. जेवढी या व्यक्तीची हालचाल मर्यादित राहील तेवढं उपयोगी असेल. जर घरामध्ये उपलब्ध असेल तर वेगळ्या स्वच्छतागृहाचा वापर करायला पाहिजे. बरं, ही व्यक्ती घरी राहत आहे म्हणजे पाहुणे आले तर चालतील का? तर तसं नाही. घरी पाहुण्यांना निमंत्रण देण्याचे टाळा, कारण तुमच्यामुळे बाकीच्यांना संक्रमण होऊ शकते. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही घरीच थांबायचंय. घरातून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, कामावर, शाळेत, बाजार, चित्रपटगृह अशा कुठेच जायला नाही पाहिजे. जे काही सार्वजनिक वाहतुकीची साधनं आहेत, बस, रिक्षा झाले किंवा आपल्याकडे रेल्वे झाले, ह्या सगळ्या ठिकाणी खूप गर्दी होते. अशा सगळ्या ठिकाणाला या व्यक्तीने टाळलं पाहिजे. घरातून नाही बाहेर पडलं पाहिजे. जर या व्यक्तीला तुम्हाला सांगावं लागेल, की जर तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी जर लक्षणं झाली, तर पहिली गोष्ट तर तुम्ही मास्क लावला पाहिजे. आणि तुमच्या जवळची जी कोणती एएनएम, आशा असेल यांना संपर्क करायला पाहिजे. या व्यक्तीने घरातून बाहेर पडताना, दवाखान्यात जाताना मास्कचा वापर करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे इतरांना ते संक्रमण पसरणार नाही. पुढे जाऊया. हे आपण बघितलं की त्या व्यक्तीबद्दल, पण त्याच्या घरच्यांनी काय काळजी घ्यायची? जर आपल्या घरच्या घरी आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करायला सांगितलं किंवा घरच्या घरी विलगीकरण करायला सांगितलं, तर मी कुटुंब म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? एकतर घरात 4-5 लोक असतील तर सगळ्यांनी त्याच्या सातत्याने संपर्कात राहू नये. एकच व्यक्ती नेमून दिलेली असेल जी मदत करू शकेल. लक्षात घ्या की संसर्ग झालेली व्यक्ती ही हिंडती फिरती पण असू शकते किंवा अंथरुणाला खिळलेली एखादी व्यक्ती पण असू शकते, कोणीही असू शकतं. त्यामुळे त्याची काळजी घेणं, शुश्रूषा करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी त्याच्यामध्ये न पडता एका व्यक्तीने पूर्ण जो काही औषधोपचार आहे तो समजून घ्यायचा आणि त्यानेच त्या व्यक्तीच्या संपर्कात यायचं. महत्वाची गोष्ट कदाचित खूपदा सांगत आहोत, पण हात धुणं हे खूप उपयोगी आहे. 40 सेकंद पाण्याने स्वच्छ, जशी आपण पद्धत शिकलो त्या पद्धतीने साबणाने हात स्वच्छ धुणे खूप आवश्यक आहे. जी पण संक्रमणाची साखळी आहे आपण ती याच्यामुळे तोडू शकतो. जर पाण्याची उपलब्धता नाही, घरी असेल तर तसं होणार नाही, पण तसं नसल्यास तुम्ही अल्कोहोल असलेला हँड सॅनिटायझरचाही वापर करू शकता. कोणत्याही विशिष्ट कंपनीचं असलं पाहिजे असं नाही, कोणतेही तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 60 ते 70% असलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या ज्या अशा जागा आहेत जिथे वारंवार स्पर्श होऊ शकतो, जसं टेबलाचा वरचा भाग झाला, दाराची कडी झाली, टॉयलेटचा नळ झाला, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्याला मोबाईल झाला, ह्या सगळ्या गोष्टींना वारंवार हात लागतात. तर यांनाही वारंवार स्वच्छ करणं आवश्यक आहे. तुमच्या गावामध्ये ब्लिचिंग पावडर बऱ्याच ठिकाणी पंचायतमध्ये उपलब्ध असते. त्याच्या मदतीने क्लोरीनचं द्रावण बनवायचं आणि त्या क्लोरीनच्या द्रावणाने ह्या जागा वारंवार, जर आपण 5 तासांनी, 6 तासांनी, दिवसातून 2 ते 3 वेळा स्वच्छ करत गेलो,
तरी सुद्धा आपण तिथे असलेलं जे काही जंतू उरलेले असतील त्यांना काढून टाकतो, नष्ट करतो. तर ही काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर अजून एक आहे की जे काही वापरलेले कपडे आहेत, वापरलेल्या चादरी आहेत, यांनाही योग्य पद्धतीने स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचे सगळे कपडे एकत्र तुमच्या बाकीच्या इतर कपड्यांमध्ये नाही करायचे, वेगळे ठेवायचे. वेगळे ठेवल्यानंतर धुताना 2 काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये वापरणार असाल तर पहिल्यांदा ते 30 मिनिटे जंतुनाशक मध्ये बुडवले पाहिजे. मग साबण गरम पाण्याने धुवून तुम्ही सूर्यप्रकाशात वाळवू शकता. जर असेच हाताने धुणार असाल तर एखाद्या पिंपामध्ये गरम पाणी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्लोरीनचं द्रावण 0.05% क्लोरीनचं द्रावणामध्ये अंदाजे 30 मिनिटं ते सगळे चादरी कपडे बुडवून ठेवा. हे करताना अगदी जवळ थेंब उडू देऊ नका. तुम्ही काठीचा वापर करून त्याच्यामध्ये भिजवू शकता. ते झाल्यानंतर मग ते निर्जंतुक झालेले असतात. मग तुम्ही साध्या गरम पाणी साधे साबण पाण्याने त्याला स्वच्छ धुवू शकता आणि सूर्यप्रकाशामध्ये कडक वाळून त्याचा पुन्हा वापर करू शकता. हे झालं कपड्यांच्या बाबतीत. त्याचबरोबर जे काही डिस्पोजेबल हातमोजे आहेत किंवा मास्क आहेत, हे असेच फेकून नाही द्यायचे. दिवसभरात 6-8 तासांनी जेव्हा तुम्ही बदलत आहात, त्याला एका जाड डब्यामध्ये बंद झाकणाच्या याच्यात ठेवायचे आणि त्याला इतर कचऱ्यामध्ये टाकण्याच्या पूर्वी त्याला ब्लिचिंगच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवून मग इतर कचऱ्यामध्ये त्याला नष्ट करावं. ह्या गोष्टींचं तुम्हाला त्याच्या कुटुंबियांना या सगळ्या सूचना नीट समजून सांगाव्या लागतील. पुढे आपण पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींना रिवाइज करूया. जसं घरी विलगीकरण शक्य आहे, जेवढी ती व्यक्ती अनावश्यक कारणाने दवाखान्यात येणार नाही तेवढी त्याचं संक्रमण आजूबाजूला होणार नाही. त्याच्यामुळे यशस्वी घरामध्ये विलगीकरण करणं खूप आवश्यक आहे. पण कुटुंबियांची काळजी त्यांना घेता आली पाहिजे. एक तर जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्या खोलीत राहायचं, रुग्णापासून अलग राहायचं. जर जमल्यास स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह याचा वापर करायचा. त्याच्या ज्या वस्तू आहेत, ताट, पाण्याचे ग्लास, जेवणाची भांडी, चादरी, ह्या सगळ्या वस्तू शेअर नका करू, त्याच्या वेगळ्या राहू द्या. साबण आणि पाण्याने 40 सेकंद हात धुणे, हँड सॅनिटायझर आपण ऑलरेडी बघितलं. यामध्ये ती जी काळजी घेणारी व्यक्ती आहे आणि संसर्ग झालेली व्यक्ती जर त्याला लक्षण आहे तर त्यांनी 3 पदरी मास्कचा सतत वापर करायला पाहिजे. डिस्पोजेबल मास्क जो आहे तो 6 ते 8 तास वापरता येतो. त्याच्यानंतर त्याचा पुन्हा वापर करू नये, त्याला टाकून द्यावे. आणि त्याची आपण पद्धत ऑलरेडी समजून घेतली की घरगुती ब्लीचच्या द्रावणामध्ये ती भिजवायची आणि मग कचऱ्यात टाकून द्यायची. लक्षात ठेवा, लहान मुलांनी त्याच्यासोबत खेळलं नाही पाहिजे किंवा इतरत्र ते इकडे तिकडे फेकले नाही गेले पाहिजे, वाऱ्याने इकडे तिकडे पसरतात असं नाही व्हायला पाहिजे. तर ह्या मुख्य काही गोष्टी आपल्याला काळजी घ्यायच्या आहेत. पुढे इथून पुढे आता आपण पुढच्या सत्राकडे चाललो आहोत. मी मगापासून जे म्हणते की आपल्या गावामध्ये, आपल्या एरियामध्ये मदतीचं वातावरण असणं खूप आवश्यक आहे. पुढचा एक मुद्दा आहे मानहानी आणि भेदभाव. मानहानी आणि भेदभाव म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये आपण शब्दांना घाबरून जाऊ नका. असे खूप शब्द आपल्या समोर येतात. आम्हाला वाळीत टाकलं, आम्हाला तसं वागणूक दिली, आम्हाला खराब बोलले, आम्हाला भीती वाटली, आम्हाला तणाव वाटला. हे सगळे शब्द काय करतात? या आजाराशी जुळलेली मानसिक हानी जी काही होती आहे किंवा भेदभाव होतोय त्याला दाखवतात. तर आपण पुढे समजून घेऊया मानहानी म्हणजे काय, का होते, त्याचे परिणाम काय आहेत आणि तुम्ही फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून काय करू शकता. पुढे कोणत्याही साथीच्या आजारामध्ये ही मानहानी होते. मानहानी म्हणजे हा मानसिक ताणतणाव, मानसिक कष्ट होतात. का? कारण प्रत्येकालाच आजारी पडण्याची किंवा मृत्यू होण्याची किंवा माझ्या घरच्यांच्या मृत्यू होण्याची भीती असते. जर मी दवाखान्यात गेलो तर मला अजून इन्फेक्शन होईल किंवा कामावर नाही गेलो किंवा अलगीकरणामध्ये राहत आहे 14-14, 28 दिवस, तर मला आता काम कोण देणार? कामावरून काढून टाकतील किंवा मी कोणाच्या रोग्याच्या संपर्कात आलो तर मला वेगळी वागणूक देऊन समाजापासून मला वेगळं करतील. माझ्या कुटुंबियांना मी मदत नाही करू शकत आहे, ह्याचं नैराश्य, ह्याचं हतबलता असते. एकटं राहून राहून खूप एकाकी वाटणं, निराश वाटणं अशा गोष्टी होतात. आणि दुसरं, मी रोगाचा प्रसार करतोय म्हणून लोक मला दोष देतील, याचा खूप मोठा मानसिक तणाव निर्माण होते. आजही COVID-19 मध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी माहिती होत असेल की अशा प्रकारे तणावातून लोक जात आहेत. त्यांच्या मनात ती एवढी मोठी भीती भरलेली आहे. हे का होतं थोडं समजून घेऊया पुढे. पहिल्यांदा लक्षात घ्या की COVID-19 मध्ये हे होण्याचं मुख्य कारण आहे की आपल्याला हा रोग खूप नवीन आहे. COVID-19 म्हणजेच हा 2019 मध्ये याचा शोध लागला.
त्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे. अनेक देशांमध्ये हा नव्यानेच पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये पुरेशी माहिती अजूनही तयार झालेली नाही. आणि जेव्हा एखादी गोष्ट अर्धवट माहिती आहे, अज्ञात आहे, तर त्याच्याबद्दल जास्त काळजी वाटते, जास्त चिंता होते आणि भीती वाढत जाते. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जो काही सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडिया म्हणजे काय, फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, युट्यूबवर येणारे व्हिडिओ झाले, इथे कुठेही प्रत्येक ठिकाणी शास्त्रीय माहिती येईलच असं नाही. खूप सारी चुकीची बातमी, अफवा ह्या सगळ्या आजूबाजूला पसरताना दिसतात आणि जी योग्य माहिती आहे ती या सगळ्यामध्ये लपून जाते. त्याच्यामुळे COVID-19 या आजारामध्ये तर हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते, की जसं आजाराचे जे कष्ट आहेत ते आहेच, पण त्याचबरोबर येणारी विषमता आहे, त्यामुळे होणारे तणाव आहेत, हे खूप वाढत जातात. पुढे नेक्स्ट जाऊया. तर तुम्हाला आपल्या आजूबाजूला ही अशी होणारी मानहानी पहिल्यांदा ओळखता आली पाहिजे. ही काही छोटी-छोटी 4 उदाहरणं आहेत. तुम्ही एका किराणा मालाच्या दुकानात आहात. तिथे तुम्ही बघितलं अनेक लोक गिराईक आलेले आहेत आणि तिथला जो दुकानदार आहे त्याला खोकल्याची उबळ येते, पण त्याने दाबून धरली आणि चेहरा त्याच्यामुळे त्याचा एकदम लाल-लाल झालेला आहे. आता बाबूलालला का ही मानहानी सहन करायला लागते? कारण त्याच्या मनात भीती आहे, की मी जर खोकलो, तर हे लोकं सगळे गिराईक माझ्याकडे येणं निघून जाईल. आता या बाबतीत जर बाबूलालला माहिती असते, की हा साधारण खोकला आहे, मी काही दिवस जर आराम केला किंवा उपचार घेतला, तर माझा खोकला कमी झाल्यानंतर मी पुन्हा कामावर येऊ शकतो. किंवा असं असताना प्रत्येक वेळेला जर मी मास्कचा वापर केला, तर मी अधिक लोकांना इन्फेक्शन पसरवणार नाही. आणि लोकांमध्ये विनाकारणची भीती आहे, की हा साधा खोकला ही COVID-19 असेल आणि म्हणून लोकं निघून जातील. तर अशामुळे ह्या भीतीच्या वातामुळे मानहानी होत आहे. दुसरं उदाहरण सुखरामचं आहे. तो पुण्याला टॅक्सी चालवतो. तुमच्या सुपरवायझर ताईंनी सांगितलं, की जा त्याच्या घरी त्याला कदाचित बाधा होऊ शकते असं आहे. हे पाळण्यासाठी माहिती घेण्यासाठी पाठवलं. आता तुम्ही तिथे पोहोचल्यामुळे त्याच्या घरच्यांनी सुखरामला सांगितलं, की "तू आता घराबाहेर निघून जा. तू घरात थांबायचं नाही." आता खरं तर घरी अलगीकरण करून आपण त्याची घरीच काळजी घेऊ शकलो असतो. पण ही माहिती लोकांना नाही आणि ज्यावेळेला तर खरंच त्याला घरच्यांचा आधार हवा, त्यावेळेला त्याला तो मिळत नाहीये आणि उलट तो अशामुळे बाहेर पडून अधिक संसर्ग पसरवू शकतो. ब्युटीचं तसंच उदाहरण आहे. ती दिल्लीमध्ये काम करते. ती परत आली आणि तिला सर्दी झालेली आहे. साधी सर्दी झालेली आहे, पण तिच्या मालकिणीने त्याच्यामुळे तिला सरळ कामावरून काढून टाकलेलं आहे. आता ही साधी सर्दी झालेली होती. जर मालकिणीला माहित असतं, की काय लक्षणं असतात, कशाला आपण संभावित केस म्हणतो, तर तिने अशा पद्धतीने विनाकारण तिला कामावरून काढून टाकले नसते. जर तिला आरामाची आवश्यकता आहे, तसा आराम करून तिला फक्त द्वेषपूर्ण भावनेने काढून टाकणं हे योग्य नाहीये. चौथं उदाहरण आहे सुरालीचं. ती 11 वर्षाची मुलगी आहे. तिचा 8 वर्षाचा भाऊ आहे. आणि त्यांच्या आई-बाबांना विलगीकरण करण्यात आलंय. आता ही दोघं मुलं त्यांच्या आत्याकडे थांबलेत. परंतु आत्याला बिलकुल त्यांचा बोजा सहन नाही करायचा. त्याच्यामुळे या मुलांना खूप मोठ्या मानहानीतून जावं लागतं. तर ह्या सगळे जे 4 प्रसंग आपण ऐकले, त्या सगळ्या प्रसंगामध्ये आपण जर आपल्या गावामध्ये मदतीचं आणि चांगल्या माहितीचं वातावरण तयार करू शकलो, तर आपण यांना मदत करू शकतो आणि या मानहानीपासून वाचू शकतो. आजूबाजूला असं बरंच होत आहे. एखाद्या जातीच्या, एखाद्या धर्माच्या किंवा एखाद्या शहरातून आलेल्या व्यक्तीला मुद्दामून करून वाळीत टाकणं किंवा त्याला वाईट वागणूक देणं अशा प्रकारचे प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा जागेवर आपल्याला स्वतःला ठेवून बघा आणि आपण मग काय उपाय करू शकू याच्याबद्दल विचार आपल्याला करायचा आहे. पुढे जाऊया. जर या व्यक्तींना त्रास झाला तर काय हरकत आहे? यांनाच होईल ना, हे यांना थोडासा त्रास सहन करावा लागेल. अं, अ, यामध्ये लक्ष काय घ्यायचं आहे आपल्याला, की ह्यामुळे लोकं काय करतात, की त्यांच्या अडचणी लपवून ठेवतात. अ, जेव्हा त्यांना गरज आहे, आरोग्य सेवापर्यंत आलं पाहिजे, त्याच्या उपचाराची मदत घेतली पाहिजे, त्यापासून ते लोकं दूर राहतात. आणि मुख्यतः म्हणजे तुम्ही जे काही सल्ले सांगतात, आरोग्यदायी सवयी सांगतात, ह्या सगळ्यापासून ते दूर होतात. त्याच्याकडे टाळण्याच्याकडे त्यांचा कल असतो. म्हणून फक्त तुम्ही जे काही प्रयत्न करताय, हे कदाचित या सगळ्या मानहानीमुळे, वातावरणामुळे वाया जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपला प्रयत्न असला पाहिजे, की हे मदतीचं वातावरण आपल्या आजूबाजूला असेल. पुढे जाऊया. आपण फक्त एवढं बघूया, की मी फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून काय करू शकते. तर एक तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घ्या. त्यांच्या मदतीने चांगली माहिती गावामध्ये पोहोचेल, यासाठी प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट COVID-19 हा आजार हा साधा संसर्ग असून 80% लोकांना सौम्य लक्षणं असलेला आजार होतो. 20%च लोकं अशी असतील, की ज्यांना
दवाखान्यामध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांच्यावर उपचार करावे लागतील. त्यामुळे लक्षात घ्या की 80% लोकांना जर झाला तर हा अगदी साधारण आजार होईल. दुसरं, COVID-19 हा आजार कुणालाही होऊ शकतो. कोणताही जात, धर्म, एरिया बघून तर होत नाही. त्याच्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीशी बोला, त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घ्या. तुम्ही या लोकांच्या संपर्कात फोनवरती राहू शकता. जर व्हिजिट करायला गेला तर ते जे आपले नियम आहेत व्हिजिटचे त्याच्यानुसार करू शकता. पण फोनवरून तर संपर्कात राहणं शक्य आहे. त्यामुळे या व्यक्तींसोबत बोललं पाहिजे. दुसरे जे लोक घरी एकटे आहेत, अडकलेले आहेत, अशा यांना खेळ, वाचन, बागकाम, छोट्या-छोट्या घरातल्या गोष्टी त्याच्यामध्ये मन गुंतवायला शिकवा. आता या आजारामुळे जे काही मानसिक ताणतणाव येतात त्यामुळे बरेच लोक आत्महत्यासारखेही विचार करत आहेत, त्यापर्यंतही पोहोचत आहेत. त्यामुळे लोकांचं मन सुरक्षित ठेवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना घरच्या घरी मन कसं गुंतवता येईल हे सांगा. टीव्हीवर खूप निराशाजनक बातम्याही येतात, चुकीच्या बातम्या येतात. या सगळ्या बातम्यांपासून लोकांना दूर राहायला सांगा. तुम्ही जसं मगाशी म्हटलं की जे काही प्रभावी व्यक्ती आहे त्यांच्या मदतीने ही योग्य माहिती गावापर्यंत पोहोचेल, याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही जे काही शब्द वापरता ते खूप महत्वाचे आहेत, है ना? आपण बऱ्याचदा कधी-कधी एएनसी महिला आहे, गरोदर महिला आहे, तिलाही म्हणतो की आम्ही पेशंटला घेऊन आलो, आम्ही पेशंटला सांगायला गेलो. लक्षात घ्या की तुम्ही आधीच्या आधी हा पेशंट आहे, हा रुग्ण आहे, हा COVID-19 वाले, कोरोना वाले असे शब्द न वापरता संभावित व्यक्ती, प्रवास केलेले व्यक्ती किंवा संशोधित रुग्ण म्हणता येणार की संभाव्य व्यक्ती असं जर शब्द सोपे शब्द वापरले ज्याच्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरणार नाही, तर तुमच्या शब्दांवरून लोक पुढे त्याचा वापर करतील. त्याच्यामुळे शब्द जपून वापरले पाहिजेत. दुसरं एक लक्षात घ्या की बरेच लोक COVID-19 आजारातून बरेही झाले आहेत. तुम्ही केरलाचंच उदाहरण जर बघितलं तर तिथे तर एक 80 आणि 90 वर्षाचे पती पत्नी आज बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यामुळे लोकांना ही माहिती पोहोचू द्या की बरेच जण याच्यातून बरे होतात, सुरक्षित होऊन आपापल्या घरी परत जात आहेत. तुमच्या आजूबाजूला असलेले जे काही तरुण मंडळ आहेत, सामुदायिक संघटना यांची नक्की मदत घ्या. आणि आपण जे पुन्हा सांगते की जे अधिक जोखमीचे गट आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, यांच्यापर्यंत आपली मदत पोहोचेल, त्यांना मदत मिळेल, माहिती पोहोचेल याच्यासाठी मुख्य प्रयत्न करा. इथून पुढे मी डॉक्टर निरंजन सरांना विनंती करते की त्यांनी एक विषय राहिलेला आहे. आपण एक छोटस उदाहरण बघूया मदतीच्या वातावरणाबद्दल की पिपली गाव म्हणून आहे एक छोटस. या गावाचं उदाहरण आहे. सुरेश म्हणून एक माणूस आहे. त्याला काही कारणामुळे त्याला प्रवासाचा इतिहास असल्यामुळे संभावित म्हणून घरी क्वारंटाईन म्हणजे घरी विलगीकरण करायला सांगितलंय आणि त्याच्या पत्नीला त्याच वेळेला नेमक्या बाळंतपणाच्या कळा येत आहे, तिची डिलिव्हरीची वेळ जवळ आली. आता तो काळजीत आहे की जर मी बाहेर पडलो तर संसर्ग होऊ शकेल आणि मी जर घरात राहिलो तर माझ्या पत्नीची कोण काळजी घेणार. या वेळेला आशाने होणारी त्याची जी मानहानी ताणतणाव ओळखला आणि तिने काय केलं तर तिने त्याच्या घरी राहण्याच्या सुविधेसाठी त्याला पहिल्यांदा आश्वासन दिलं की तुझ्या पत्नीची पूर्ण काळजी आम्ही घेऊ आणि त्याचबरोबर तुझी सुद्धा. तर सुरेशला त्यांनी त्याच्या शेजारणीच्या मदतीने घरीच जेवणाची आणि बाकी काळजीची सोय करून दिली आणि सुरेशच्या पत्नीला गावातले जे स्थानिक महिलांचा गट होता, VHSNC कमिटीचे लोक होते, त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि त्यांच्या मदतीने तिला दवाखान्यात नेण्याची, तिच्या डिलिव्हरीमध्ये जे काही मदत लागेल याची करण्याची व्यवस्था गावातल्यांच्या मदतीने करून दिली. अशाच्या या सकारात्मक कृतीमुळे तो संसर्गही टाळला आणि त्याचबरोबर त्याच्या पत्नीची काळजी घेतली गेली आणि होणारी सगळी मानहानी टळली. तर प्रश्न हाच आहे की तुमच्या आजूबाजूला असे अनेक छोटे छोटे प्रसंग येतील ज्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. या सगळ्या प्रसंगांना सामोरं जाताना एकटं न जाता गावातल्या वातावरण चांगल्या लोकांची मदत घ्या आणि वेळीच प्रश्न ओळखून त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. धन्यवाद. आपण पुढच्या सत्राकडे जाऊया. डॉक्टर निरंजन सर घेतील. नमस्कार सगळ्यांना. ऐकू येते ना? हो सर, आवाज येतोय. धन्यवाद. आता नेक्स्टची सत्र आहे ते आहे 17 आरोग्य किंवा ICDS कर्मचाऱ्याची माहिती आणि वैयक्तिक सुरक्षा. या सत्रामध्ये हे याच्यावर भर दिले जाणार की जेव्हा आरोग्य सेविका किंवा ICDS सुपरवायझर किंवा आरोग्य अंगणवाडी कार्यकर्ता जे कोण हेल्थ वर्कर असो ती जेव्हा फील्ड मध्ये जाईल तर त्यांनी फील्ड मध्ये लोकांना कुठली माहिती द्यायची आणि ते माहिती द्यांना त्यांनी वैयक्तिक सुरक्षा कुठल्या पाळायची जेणेकरून ते स्वतःच्या आणि त्याची लाभार्थी दोघांची सुरक्षा करून घेऊ शकते. मग कोणती माहिती द्यावी, माहिती कशी द्यावी, मास्कची हाताळणी कशी करावी आणि खबरदारी. नेक्स्ट स्लाइड.
तर याच्यामध्ये त्यांनी काय काय गोष्टी पाळायच्या आहे, तर एक तर हाताची स्वच्छता, श्वसन संस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, घरी शुश्रूषा, घरामधली वर्गीकरण आणि लक्षणाचे सनियंत्रण. म्हणजे सगळ्या फील्ड मध्ये असणारे सगळ्या लोकांना त्यांनी पहिली गोष्टी जे शिकवायचे ते आहे ते हाताची स्वच्छता कशी ठेवायची, श्वसन संस्थेची स्वच्छता कशी ठेवायची आणि शारीरिक अंतर राखणे आणि घरची शुश्रूषा हे त्यांना सगळ्या लाभार्थीला सांगायचंय. मग ते रुग्ण असो किंवा नसो किंवा संभाव्य असो किंवा नसो, सगळ्यांना ही 3 गोष्टी तर सगळ्या लोकांना पालन करायचंय. जर कोणी त्या एरियामध्ये काय काय वर्गीकरण किंवा क्वारंटाईन झाले असेल, मग त्यांना अजून सांगावं लागेल की वर्गीकरण कक्षामध्ये काय करायचंय, कशा पद्धतीने वर्गीकरण कक्षामध्ये काय काय त्यांनी घ्यायचंय. मग घरीची शुश्रूषा कशी ठेवायची हे पण महत्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्यांना सांगावं लागेल की त्यांनी सोडियम हायपोक्लोराईड कसं वापरायचंय, कशा पद्धतीने त्यांनी करायचंय. दुसरं, ज्या लोकांना आपण वर्गीकरण ठेवलंय त्यांच्या लक्षणाचे सनियंत्रण करणं फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. लक्षणाचे सनियंत्रण मतलब ते लक्षणाचे अगोदर पण झालंय, कुठली लक्षणं आले तर त्यांना त्याचे जवळपणे असलेले आरोग्य विभागामध्ये संपर्क कसा साधायचा. दुसरं, त्यांनी आयसी सामग्री दिलेल्या आशांनी योग्य ठिकाणी लावायला पाहिजे. त्यांनी घोषणा करण्यासाठी आवश्यक असण्याची वापर करणं, उदाहरणार्थ गाड्या, दूध पुरवठा इत्यादी. व्हॉट्सअपचे संदेश संघटनाद्वारे ती शेअर करू शकते किंवा माहिती संदेश देण्यासाठी ती पॉकेट बुकचे पण वापर त्यांनी करायचा. या सगळ्या गोष्टीचा वापर करून आशा किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांनी त्यांच्या समाजामध्ये प्रबोधन करायचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये हे डिस्कस होणार आहे की जेव्हा आशा फील्ड मध्ये जाणार आहे तर त्यांनी माहिती कशी द्यावी. म्हणजे अगोदर त्यांनी फील्ड मध्ये जाऊन नम्रपणे त्यांनी वागायचं आणि त्यांनी सांगायचं आहे की त्यांनी कशासाठी भेट दिले आणि हा आजार काय आहे त्यांनी थोडक्यात माहिती द्यावी आणि या आजारांबद्दल किती काय होऊ शकतं त्यांनी माहिती द्यायचं आहे. दुसरं, भेट दिल्यानंतर त्यांनी त्याच्या कशासाठी भेट दिल्या याची स्पष्टीकरण करून सांगितलं पाहिजे नम्रपणे. नंतर त्यांनी हा केला पाहिजे की रुग्णांची त्यांनी माहिती काढायला पाहिजे. इथे असं लिहिलं आहे की रुग्णांकडून त्यांनी अचूक माहिती मिळावी. अचूक माहिती म्हणजे अशी माहिती जे या आजारामध्ये महत्वपूर्ण आहे. जसं आहे की त्यांचे नाव, त्यांचे जन्मतारीख, प्रवासाचे तपशील मध्ये त्यांनी पूर्ण प्रवासाचे तपशील घ्यायचा आहे की याच्या 14 दिवसाच्या अगोदर त्यांनी कुठे कुठे प्रवास केले, कोणाबरोबर प्रवास केले, संभाव्य व्यक्तीबरोबर प्रवास केला असेल, 6 तासापेक्षा जास्त केले की 6 तासापेक्षा कमी केले. नंतर त्यांनी आता आलेली संभाव्य व्यक्तीचे लक्षणाची यादी आणि आताच्या रुग्णाला असलेल्या लक्षणाची यादी त्यांनी करायचंय. हा सगळं यादी त्यांनी एक सर्वेलन्स फॉर्मॅट नुसार त्यांनी घ्यायचंय. सर्वेलन्स फॉर्मॅट नुसार त्यांनी घ्यायचंय. कुठली पेपर किंवा डायरीवर लिहिताना त्यांना शक्यतो टाळायचंय, जेणेकरून सर्वेलन्स फॉर्मॅट वापरल्यावर त्यांनी योग्य अचूक माहिती जी आहे त्या फॉर्मॅट नुसारच ती माहिती घेऊ शकते. त्यांना माहिती घेतानाही याची दक्षता राहील की त्यांनी कुठली माहिती घ्यायची आणि विसरायची लक्षणपणे खूप कमी असणार. या गोष्टी तुम्ही बघायचंय. दुसरा, संभाव्य तसेच निश्चितपणे संसर्ग झाले रुग्ण आणि त्यांचे असलेले लोकां किंवा घाबरलेले असतील तर त्यांची जाणीव त्यांनी करून घ्यायचंय. हा सगळं करत असताना त्यांनी याची दक्षता घ्यायची आहे की त्यांना कुठल्याही लोकांपासून 1 मीटरचे शारीरिक अंतर कुठेही पाळायचंय. 1 मीटरचे शारीरिक अंतर पाळण्याची गरज याच्यासाठी आहे की याचे जे विषाणू आहेत ते ड्रॉपलेट्स मुळे पसरतात. कोणामुळे? जर एखादा व्यक्ती आजारी असेल कोरोनामुळे तर त्यांना जेव्हा तो खोकेल किंवा शिंकेल तर त्याच्यामधून 1 मीटर पर्यंतच हा विषाणू ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजे 1 मीटरपर्यंत जास्त अंतर आपण ठेवलं तर आम्हाला व्हायची शक्यता फार कमी होऊन जाते. म्हणून 1 मीटरची ठेवायची फार गरजेचं असतं. नेक्स्ट स्लाइड. पुढची स्लाइड मध्ये या दृष्टिकोनातून सांगितलं गेलं आहे की त्यांनी मास्कची हाताळणी कशी करावी. मास्कची हाताळणी म्हणजे महत्वपूर्ण गोष्ट 2 आहे, 3-4 गोष्टी आहे उलट, की मास्क कोणाला वापरायचंय, अंगणवाडी कार्यकर्ता किंवा आशांनी कधी वापरायचंय, त्याच्या लाभार्थीनं कधी वापरायचंय आणि मास्क जर वापरायचाच असेल तर कशा पद्धतीने मास्कचा वापर करावे. अगोदर आपण बघू मास्कचे वापर कोणी करावे. मास्कचे वापर कोणी करावे? जर कोणाला खोकला किंवा ताप असेल, ते शिंकत असेल, आजारी असेल तर मास्कचा वापर करावा. किंवा त्या आरोग्य संस्था म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असो, सब सेंटर असो, भरारी पथक असो किंवा तिकडच्या आजूबाजूला असलेला ग्रामीण रुग्णालय असो किंवा मोठे रुग्णालय असो, तिथे जात असताना त्यांनी मास्कचा वापर करायचा.
तर त्यानंतर त्यांनी आजारी व्यक्तीची शुश्रूषा करत असताना, आजारी व्यक्तीची शुश्रूषा म्हणजे जे लोक आजारी आहे, क्वारंटाईन मध्ये केले असू शकतात किंवा ते आजारी असू शकतात, तर त्यांची शुश्रूषा करत असाल, हा आशा अंगणवाडी कार्यकर्ता आणि घरची लोकांसाठी बाध्य राहील. चौथी गोष्टी असं आहे की जर त्यांनी कुठले संभावित व्यक्तीला शोध लावायला घेत असतील, म्हणजे त्यांना असा कुठला माहिती भेटलेला आहे की या घरातून किंवा या गावातून लोक परदेशातून आलेला आहे किंवा कोरोनाचे पॉझिटिव्ह केसेस आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आलेले अशी लोक व्यक्तीचे तुम्ही शोध लावत असतात, तेव्हा मास्कचा वापर करणं फार महत्वपूर्ण गोष्ट राहील. आता मास्कचा वापर करावे कशी? मास्क जे आहे ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क मोस्ट प्रोबेबली वापरायचं आहे. तर ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कचा वापर करताना त्यांनी मास्क अगोदर तोंडावर घालायचं आहे, त्यांनी समोरच्या बाजूला कधीही न पकडता मागच्या बाजूनेच हँडल करायचं आहे. त्याचे जे गाठ असतात अगोदर वरचे गाठ त्यांनी पहिला बांधावी आणि नंतर खालचे गाठ त्यांनी बांधावे. हा मास्क त्यांनी परत त्याच्या समोर कधी हाताळणी करायची नाहीये. हा मास्क म्हणजे घातलेला मास्क त्यांनी 6 ते 8 तास पर्यंत ते वापरू शकतात. 7 ते 8 झाल्यावर त्यांनी खालची गाठ अगोदर उघडायची आहे, वरची गाठ नंतर उघडायची आहे. त्यांना समोर न पकडता त्यांना डस्टबिन मध्ये किंवा कचरा पेटीत टाकायचं आहे. नंतर स्वतःचे हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे साबण पाण्याने. जर साबण पाणी अवेलेबल नसतील तर त्यांनी अल्कोहोल सॅनिटायझरचा वापर करावे, ज्याच्यामध्ये 70% पेक्षा जास्त अल्कोहोल असतील. नेक्स्ट. फ्रंटलाईन वर्कर कर्मचाऱ्याची खबरदारी किंवा सुरक्षा उपाययोजना. समुदायामध्ये फिरताना माहिती देत असताना त्यांनी कुठली कुठली काळजी घ्यायची हा डिस्कस केले. एक एक आपण बघत जाऊ. माहिती देत असताना त्यांनी लोकांपासून 1 मीटरचं अंतर ठेवायला. कारण मी सांगितलंय 1 मीटरचं अंतर का ठेवावे त्यांनी. तुमच्या चेहरा ढाकण्यासाठी 3 पदरीचा मास्क वापरा, तो योग्य पद्धतीने घातला पाहिजे. परत सांगतो की मास्क कोणाला वापरायचं आहे हे अगोदर मी सांगितलंय, तेच लोकांनी वापरायचं, त्याच्या कंडिशन मध्येच मास्क वापरायचं आहे. दुसरा, कधी पण आपले डोळे, नाक किंवा तोंडला स्पर्श न करायचंय. का बरं? एखादा रुग्ण झाला असेल तर तो व्हायरस खाली पडू शकतो, मग ते जर आमच्या हातातच येणार आणि ते हातात म्हणजे आपल्या शरीरात अंगामध्ये कसं पसरू शकतो? ते एक डोळ्याने पसरू शकतो, नाकातून पसरू शकतो किंवा तोंडाला पसरू शकतो. मग तिन्ही गोष्टीमध्ये आपल्याला लांब राहायचंय. म्हणून त्या व्यक्तीने कधी डोळे, नाक किंवा तोंडाला पकडायला, स्पर्श करणं टाळायला पाहिजे. हा सवय असते पण त्यांनी हा टाळायला पाहिजे. स्पर्श किंवा थेट शारीरिक संपर्क त्यांनी टाळायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी मास्क काळजीपूर्वक झाकण आलेल्या कचरा पेटीत डब्यात टाकावी. त्यांनी कुठलीही वस्तूला हात न लावता साबण पाण्याने हात धरावी. जंतुनाशक संपर्क असेल तर टॅबलेट पासून घरगुती ब्लड द्रावण करावी. जर सर्दी खोकला, जर त्यांनी पर्स किंवा मोबाईल वापरले असेल तर ते घरगुती जंतुनाशक करावी. आणि जर त्यांना सर्दी, कोरडा खोकला किंवा ताप असतील तर त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या जवळ असलेला आरोग्य संस्थेमध्ये संपर्क साधावा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याच्यामध्ये आता जे नंतरचे येणार आहे, आता कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज 2019 हा आता आलेला जवळपास 1-2 महिने किंवा 2-3 महिन्याला आलेला आजार आहे. याचे बरेचसे गैरसमज पसरत आहेत. तुम्हालाही माहिती आहे, व्हॉट्सअपद्वारे, शब्दद्वारे नाही बघायला पाहिजे पण ते पसरवतात. तर आम्ही असं बऱ्यापैकी गैरसमज आणि वस्तुस्थिती घेतलेली आहे जे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. तर पहिली गैरसमज असं आहे की आता उन्हाळा सुरू होत आहे तर त्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होईल. आपण हेही बघितलं आहे, याच्यावरती अजून शोध सुरू आहे की किती तापमानापर्यंत ते व्हायरस राहू शकतात. पण साधारणपणे आम्ही बघितलं तर हा व्हायरस अशाही देशामध्ये पसरत आहेत ज्यांचे तापमान खूप जास्त आहे. म्हणून अजूनही असलेला शोध म्हणजे काही स्पष्टीकरण याच्या आलेलं नाहीये. म्हणून हा आतापर्यंत तरी गैरसमज आहे. दुसरं, गरम पाण्याने आपण आंघोळ केलं तर कोरोना व्हायरस मरेल. जर आपण गरम पाण्याने आंघोळ करत असणार तर व्हायरस शरीराच्या आतमध्ये असते आणि शरीराचे तापमान जे 37 डिग्री सेल्सिअस असतो त्याच टेम्परेचर मध्ये व्हायरस असतो. जर आपण कितीही गरम पाण्याने आंघोळ केलं तर ते शरीराच्या आतमधलं जे तापमान आहे ते कधीही बदलत नाही. म्हणून हा एक गैरसमज आहे. उलट तुम्ही जास्त गरम पाणी वापरलं तर तुमची त्वचाला धोकादायक असू शकते, याची दक्षता घ्यावी. म्हणून हा पण एक गैरसमज आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.
त्यानंतर निमोनियाची लस टोचायच्यामुळे कोरोनाची रक्षण होईल. हाही गैरसमज बऱ्यापैकी पसरत आहे. बीसीजीच्या वॅक्सिनचा पण रिसर्च आले होते, पण अजून शोध चालू आहे. पण निमोनिया वॅक्सिन बद्दल, निमोनियाची लस आपण घेतलेली आहे तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु निमोनियाची आजारामुळे कोरोनाचे संशोधन याच्यावरती अजून संशोधन चालू आहे, पण कोरोनाचा आजार बरा होणार असा कुठलाही शोध अजून सिद्ध झालेला नाहीये. काय की जरी कोरोना पेशंट्स मध्ये निमोनिया झाला असेल, ते कोरोना आजारमुळे झालेला निमोनिया असतो. म्हणून ते निमोनिया कधी त्या वॅक्सिन मुळे होणार नाही असं कुठलीही गोष्टी नाहीये. म्हणून हे पण एक गैरसमज आहे. नंतर शरीरावर किंवा जंतुनाशक फवारणी केल्याने संसर्ग होतो. जसं मी अगोदरपणे सांगितलं की कोरोना पसरतं जर आपण हाताने स्पर्श केलेला जे जंतू किंवा विषाणू असतात ते आम्हाला नाकातून किंवा तोंडातून जातात त्यावेळी. फवारणी आपण इथे करत नाही म्हणून हाही चुकीचा विधान आहे. मिठाचे पाणी सतत नाक स्वच्छ करण्यामुळे संसर्ग होणार नाही याच्यावरती काय सिद्ध झालेला नाहीये. चांगली गोष्ट आहे जर तुम्ही मिठाचे पाणी सतत स्वच्छ गुळण्या करत असाल, पण याच्याने कोरोना होणार नाही असं काय अजून सिद्ध झालेलं नाहीये, म्हणून हाही गैरसमज आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अजून चिकन आणि मटण खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो. जसं गैरसमज पसरण्यामध्ये कारण आहे की अगोदर असं सांगायला जायचं की जे लोक चमकादड वगैरे जे मांस वगैरे खातात तिथून कोरोना झाले असतील, हे पण खरं आहे. आणि असं पण झालेलं आहे की वुहानच्या मीट मार्केट मधून आहे, पण हे अत्यंत गैरसमज आहे की चिकन किंवा मटण खाण्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो. पण चिकन किंवा मटणचे खाद्यपदार्थ बनवताना याची काळजी घेतलं पाहिजे की त्यांनी व्यवस्थित ते शिजून आपण बनवला पाहिजे. नंतरचा गैरसमज असा आहे की कोरोना व्हायरसचे मार्गे संसर्ग झाले व्यक्तीला पूर्णपणे बळी होऊ शकतो आणि त्याला पुन्हा संसर्ग होत नाही. कोणतेही विशेष उपचार न करता 80% लोकांना किंवा 70% लोकांना कोरोना व्हायरस बरा होत आहेत, परंतु या विषयावर पुढच्या माहितीवर अजूनही संशोधन चालू आहे. नंतरचं गैरसमज असं होतं की कच्ची लसूण किंवा तीळ खाण्यामुळे तुमच्या विषाणूचे रक्षण होईल. जर आपण कच्ची लसूण किंवा तीळ खात असतील तर गोष्ट बरं आहे, पण याच्यामुळे कोरोनामुळे रक्षण होतं असं कुठलंही सिद्ध झालेलं नाहीये, म्हणून हा पण एक गैरसमज आहे. नंतर हा विषाणू शरीराबाहेर पडला तर सहज मरतो. याच्या अगोदरचे याचे सेम फॅमिली आणि सेम कुटुंबाचे जे व्हायरस आले होते, सार्स असो मर्स असो, तर त्याच्यामध्ये असं आढळलं होतं की साधारणपणे ते कुठला सरफेस म्हणजे कुठलीही वस्तू, मग तो मेटल असो कुठल्याही वस्तूवर 8 ते 24 तास हा जिवंत राहतात. नेक्स्ट, जास्त जाळल्यामुळे तुम्हाला कोविड-19 होऊ शकतो. हा अत्यंत चुकीचा माहिती आहे. डासाची आणि याचे कुठलेही संबंध नाहीये. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आता आपण एक एक गैरसमज बरोबर आहे की नाही बघू. मॅम प्लीज. वयोवृद्ध किंवा स्पर्श झाल्यावर धोका अधिक असतो. हा बरोबर माहिती आहे की वयोवृद्ध लोकांमध्ये हा धोका अधिक असतो. नाहीतर आशाने सतत मास्क घातला पाहिजे, हाही चुकीचं विधान आहे. आशाने कधी मास्क घातला पाहिजे ते अगोदरपासून सांगितलं गेलंय. तेवढ्याच कंडिशन मध्ये आशांनी किंवा अंगणवाडी कर्त्यांनी मास्कचा वापर करावा. जर शरीरावर ओळखले किंवा जंतुनाशक फवारले केवळ कोणी संसर्ग होणार नाही, हाही चुकीची माहिती आहे. जेव्हा तुम्ही घरोघर जाऊन चौकशी करत असाल तेव्हा तुमच्या भेट हेतू स्पष्ट करा. हा बरोबर आहे. आशा जेव्हा पण फील्ड मध्ये जाणार तर त्यांची भेटीचे जे उद्देश आहे ते त्यांनी स्पष्ट करावे. जर एखादी व्यक्ती सार्वजनिक जागात खोकत असाल किंवा त्यांच्या अंगावर ओरडत तर त्यांच्यावर दूर जाण्याचं सांगा. हा करणं चुकीचं आहे, पण त्यांची मानहानी होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. तिसरा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीमध्ये धोका असलेला वाटत असतो. हा व्यवस्थित आहे की ज्या लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे त्या लोकांमध्ये कोरोना व्हायरस होण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट, कुठलाही सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करा. हा पण चुकीचं माहिती आहे. सॅनिटायझर आपण असे सॅनिटायझर वापरणं त्याच्यामध्ये अल्कोहोलचे पर्सेंटेज 70% पेक्षा जास्त असेल किंवा साबण पाण्याने हात धुवा 2 मिनिटांपूर्वी. जेव्हा तुम्ही मास्क वापरा त्याची मास्कची पुढची बाजू खाली स्पर्श करू नका आणि मास्क वापरताना नेहमी मागे बाजूने दोरी काढा. बरोबर आहे हा विधान. नंतर तुमच्या चेहरा, नाक, तोंड आणि डोळ्याचे स्पर्श करू नका. हा पण अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की हा याच्यामधूनच पसरतो आणि इथे स्पर्श करायचं टाळायचं आहे आपल्याला. नंतर कोरोना 19 पासून रक्षण होण्यासाठी गरम पाणी घ्या. चुकीचं आहे. नेक्स्ट.
कपडे 0.1% सोडियम हायपरक्लोराईड द्रावणात त्यांनी धुवायचं आहे. बरोबर विधान आहे. विषाणूचे दंकर धोके, मिठाचे पाणी फवारणीचा वापर करा. नेक्स्ट, नंतर लसूण आणि तीळ खाल्यामुळे तुम्हाला COVID-19 चे संसर्ग होत नाही. हा पण चुकीचं विधान आहे. आता खूप महत्वपूर्ण आहे, जर कोणाही रुग्णाला, संशयास्पद व्यक्तींना, स्वतः आशा वर्करना, कोणालाही जर खूप ताप असेल, श्वसन संस्थेमध्ये करताना त्रास होत असतील आणि कोरडा खोकला असेल, मग त्वरित तुम्ही तुमचे जवळच्या आरोग्य शिबिरामध्ये स्वतःची तपासणी करून घ्या. आणि क्वारंटाईन लोकांनाही टोल फ्री नंबर देऊन ह्या गोष्टी सांगण्याची गरजच आहे. त्यानंतर खोकळताना किंवा शिंकताना 3 मीटरचे अंतर न ठेवता हा चुकीचं विधान आहे, कारण की 1 मीटरचे अंतर पाळायची गरज. उघड्यावर थुकू नये, हा बरोबर आहे, नाही थुकायला. नेक्स्ट, नो मॅम, I have 13 minutes. नेक्स्ट होते शहरी भागातील माहिती देणे विशेष गरजेची पूर्तता करावी. आता हा जे आहे स्लाइड्स, हा शहरी भागांमध्ये किंवा नगर परिषदमध्ये जे लोक असतात त्यांना ह्या गोष्टीची सांगितलं. मदत कार्यालयाचे प्रारंभ कसा कामी, योग्य सवय कुठे आणि मानहानी किंवा भेदभाव कसा न व्हायला जावे याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे. पुढची स्लाइड्स प्लीज. समुदायाला मदत करण्यासाठी निर्धार क्षेत्रातील हितसंबंधी व्यक्ती ओळखून त्यांना योग्य माहिती व मदत देण्यासाठी प्रशिक्षित केले जावे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, समुदाय व्यक्तीला खाली मदत, समुदायातील व्यक्ती म्हणजे स्थानिक नगरपालिका किंवा समुदाय स्थापन केलेल्या मदत कक्षातील हातभार लावणे, लोकांना मास्क त्यांनी वाटप केला पाहिजे. म्हणजे जेव्हा ती फील्डमध्ये किंवा त्याच्या कार्यक्षेत्रात जाईल तेव्हा त्यांनी अगोदर मास्कचे वाटप करायचंय. मास्क वाटप केल्यानंतर त्यांना समजून सांगायचं आहे की मास्कची हाताळणी कसं करायचं, मास्क कुठे वापरायचंय, कशा पद्धतीने वापरायचंय, तर सगळ्या गोष्टी त्यांनी सांगायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ते सुनिश्चित केल्या पाहिजे. किंवा महानगरपालिकेने स्थानिक राजकीय नेता किंवा याच्यानंतर त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांनी त्यांनी सांगितलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना अगोदर ओळखलं पाहिजे. आणि स्थानिक नेते नसून ते धर्मप्रमुख पण असू शकतात. म्हणजे असे लोकांना त्यांनी शोधून काढायचं आहे की जे समाजामध्ये प्रभावी असेल. प्रभावी म्हणजे काय, ते जे सांगतात त्यांचे लोक किंवा त्या पूर्ण शहरी भागांमध्ये लोक ऐकत असतील. अशा लोकांना शोधल्यानंतर मग ते आरोग्य विभागातून असू शकतात किंवा नसू शकतात. मग तुम्ही त्यांना कुठलीही माहिती लोकांपर्यंत द्यायची आहे याची माहिती अगोदर तुम्ही त्यांना द्यायचं आहे. ठीक आहे. त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांना संबोधन प्रबोधन करायला तुम्हाला विनंती करायचंय. याच्यानंतर स्थानिक राजकीय नेते आणि धार्मिक प्रमुखाला सामील करून घेऊन माहिती द्यायची आहे. कचरा गाड्या, दुधाच्या पाठपुरावा गाड्या याच्यासाठी नेहमी आवश्यक सेवांचे वापर करून ब्लिचिंग किंवा सोडियम हायपरक्लोराईड दवाचे मोफत वितरण त्यांनी केलं पाहिजे, जेणेकरून मोफत वितरण केल्यानंतर त्याची वापर करायला त्यांनी शिकून घेतला पाहिजे. नेक्स्ट, मदत कार्यालयांत शहरी भागात थेट लोकवस्ती असलेल्या येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असते. लक्ष ठेवा, समुदायातील प्रत्येकाला त्याचे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला समुदायातील व्यक्तीची मदत घ्यावी. समुदायाचे अधिक जोखीम असलेला गट ओळखण्यासाठी, संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षित राहण्यासाठी त्यांना अलग होण्यासाठी मदत करायचे. बालगृहांना किंवा मिड डे मील्सची योग्य वितरण, व्यक्तीसाठी शारीरिक सेवा किंवा संपर्कात राहायचं. लॉकडाऊनच्या काळात नियमाचे पालन करावे याची पण त्यांना सांगायचं. योग्य समुदाय इमारत निवडून हा सगळ्यात महत्वपूर्ण गोष्टी आहे. योग्य सामुदायिक इमारती निवडून त्याचे रूपांतरण, वर्गीकरण सुविधा करायचे. याचा अर्थ असा आहे की आता आपण बऱ्यापैकी सेल्फ क्वारंटाईन करत आहोत, घरामधून करत आहोत. उद्या आम्हाला हा जास्त वेळ झाला तर क्वारंटाईन साठी कक्षाची गरज पडू शकते किंवा आयसोलेशनची पडू शकते. मग असं शासनाची इमारत आहे जी आता खाली आहे किंवा उद्या खाली होऊ शकतं, जिथे पाणी पुरवठा आहे, जिथे जेवणाची आपण सोय करू शकतो आणि जिथे लोक राहू शकतात, अशी सामुदायिक इमारत त्यांनी शोधून काढायचंय आणि त्याची जे आहे अहवाल ते त्यांनी त्याच्या कॉर्पोरेशनला देऊ शकते. म्हणजे याचा काय होईल,
उद्या आपल्याला लोक वाढतील किंवा आयसोलेशन किंवा क्वारंटाईन कक्षाची गरज पडलं तर याला आपण रूपांतर करायला खूप सवय होईल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याच्यानंतर याच्या योग्य सवयीची पालन म्हणजे रोजदारी करणे, असंघटित क्षेत्रातील कामगार किंवा त्यांना पोटपाणीसाठी निर्धारित केलेल्या कामावर जाणे व परिणामी त्यांची सुरक्षा धोक्यात येणार असे लक्ष ठेवायला पाहिजे. साबण पाणीने त्यांनी 50 मिनिटे जीवर घरकाम करणारा नोकर जेव्हा झोपडपट्टीत राहणाऱ्या स्थलांकित किंवा रोजदारांना किम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून त्यांना खाली गोष्टीचे पालन करायला सांगायचे. ते हात विचार धुणे, व्यवस्थित बाहेरून आल्यावर हात कधी धुवायचे त्याने बाहेरून आल्यावर त्यांनी सॅनिटायझरचा उपयोग करून हात धुतले पाहिजे. दुसरी गोष्टी त्यांनी शौचालय झाल्यानंतर किंवा जेवणाच्या पूर्वी हात धुतले पाहिजे. बाहेरून आल्यावर कपडे बदलणे, अशक्य गोष्टी साबण पाणी लावून उघड्यावर थुंकणे हा टाळला पाहिजे आणि सगळ्या व्यक्तीबरोबर 1 मीटरचे अंतर त्यांनी पालन केले पाहिजे. जर त्यांना ताप, सर्दी किंवा श्वसन चाच करताना त्रास होत दिसून राहिले तर सार्वजनिक मदत कक्ष आरोग्य केंद्राशी त्यांनी संपर्क साधणं आवश्यक गोष्ट आहे. पुढची स्लाइड. त्याच्यानंतर मानहानी आणि भेदभाव. मानहानी म्हणजे काय? मग तो व्यक्ती क्वारंटाईनचा असो, आयसोलेशन कक्षाचा असो, संभाव्य व्यक्ती असो किंवा इतर परदेशातून ट्रॅव्हलर असो, काही असो, त्यांना आपण असं बोलायचं कोरोनावाले आहे, हा बाहेर देशातून आहे, यांच्यामुळे हा आजार पसरतात, हे रिस्पॉन्सिबल आहे, यांच्यामुळे असं झालं, असं कधी बोलायचं नाहीये जेणेकरून त्यांची मानहानी व्हायचंय. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आजारी व्यक्तींना किंवा असे लोक ज्यांना स्टॅम्प आहे त्यांना क्वारंटाईन नाही करणार. त्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे, हा चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची मानहानी नाही व्हायला पाहिजे याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. आणि क्वारंटाईन तुम्ही ज्या कुटुंबांना करतात किंवा ज्या कुटुंबाच्या लोकांना करतात त्या कुटुंबांनी इतर गोष्टीचा काळजी नाही व्हायला पाहिजे याची पण दक्षता घ्यायची. जसं आपण अगोदरचे उदाहरण बघितलं की एका व्यक्तींना आपण वर्गीकरण कक्षामध्ये ठेवलं झालं होतं आणि त्याची बायको प्रेग्नेंट झाली होती. मग अशा वेळेला समुदायाचा पण हा वैयक्तिक जबाबदारी असते की त्यांनी या गोष्टीमध्ये द्यावी. दुसरं, त्यांचे आपल्याला रोग होतील की अशा गोष्टीचा वापर नाही केला पाहिजे. दुसरं, याबाबतीत लोकांना देण्यासाठी स्थानिक प्रभाव व्यक्ती आणि निर्णय घेणारे महत्वाची व्यक्तीची मदत करावी. जनजागतिकरणासाठी प्रसारमध्ये पत्रामध्ये चित्र फ्लिप चार्टचा वापर करू शकतात. गृहनिर्माण, गाडी सुधारणे, गाडी जाण्यावर काम मिळण्यासाठी त्यांनी सरकारी आदेश राखावा. पुढली स्लाइड. सगळे स्लाइड संपवलेले आहे. तुमचे जे शंका असतील ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज करून विचारावे असे मी नम्र विनंती राहील. म्हणजे चॅट बॉक्स मध्ये विचारा प्लीज. एक प्रश्न येते की मास्क आपण घरी बनवून असले तर वापर करू शकतो. नेक्स्ट काय प्रश्न आहे? अगोदर पण झालं असं की चिकन किंवा मटन तुम्ही खाऊ शकतात पण व्यवस्थित शिजवून ते बनवा याची दक्षता घ्यावी. पुढचे प्रश्न चॅटबॉक्सद्वारे तुमचे प्रश्न विचारा प्लीज. काय प्रश्न असतील विचारा प्लीज. एक येत आहे की या प्रेझेंटेशन शेअर करावे. हा सगळे प्रेझेंटेशन आम्ही तुमच्या संबंधित डीटीटीला पाठवलेला आहे, तिथून तुम्ही हा प्रेझेंटेशन घेऊ शकता. तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पण तुम्हाला ते लोक पाठवतील ग्रुपद्वारे असेल तर. नेक्स्ट. तुमची डाऊट्स किंवा शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये करावा प्लीज. आता कोण कोण आहे? चला आपण किती लोक आहेत आता? 92 राईट. 92 आहे. काय प्रश्न आलेत कोणाचे?
आणि सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, प्लीज तुम्ही तुमच्या बाकीच्या फ्रेंड्स वगैरे किंवा तुमच्या इतर लोकांना पण सांगा आणि त्यांना कनेक्ट व्हायला लावा. आपले जे स्लॉट्स आहेत आम्ही तुम्हाला पाठवले आहेत, त्या हिशोबाने प्लीज कनेक्ट व्हा आणि सगळ्यांना जरा अवेअर करा. We'll disconnect now. चलो, thanks a lot. Disconnect, right?